चालू करूया. सुरू झालं. सिंधुजन अकादमी या संस्थेच्या वतीनं आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. मी डॉक्टर मधुकर बाचुळकर, रिटायर्ड प्रिन्सिपल, कोल्हापूर. माझी एकूण 40 वर्ष प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून सर्व्हिस झालेली आहे आणि 2017 मध्ये मी प्राचार्य या पदावरून रिटायर झालेलो आहे. तर एवढा माझ्या ब्रीफ इंट्रोडक्शन नंतर मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. पण इथं बाजूला माझं दिसत नाही काय? तुमच्याकडे चालूच आहे, त्यांना फक्त स्क्रीन दिसणार तुमची. ओके. हे पुढं हे मागे. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे पर्यावरणीय समस्या. कारण आज पर्यावरणामध्ये अनेक समस्या आपण निर्माण केलेल्या आहेत. याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी माझ्या व्याख्यानामधून आणि ऑनलाईन आपल्याला सर्वांना देत आहे. मित्रो, काल 23 मार्च आजचा दिवस जो आहे, आज 23 मार्च आहे आणि आजचा दिवस आपल्याला सर्वांना माहित आहे की आजचा दिवस हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. वर्तमानपत्रामध्ये या विषयाची बातमी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, सन 2050 पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 2.5 डिग्री सेल्सिअसने वाढेल आणि हे तापमान वाढल्यानंतर पीक उत्पादनावर त्याचे गंभीर परिणाम होतील आणि उत्पादनामध्ये, शेतीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकेल. काल 22 मार्च सर्व जगभर हा 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयी सुद्धा पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झालेल्या असतील, त्या आपण वाचल्या असतील. पुढील काळामध्ये भारतामध्ये आणि जगाच्या पाठीवर इतर देशामध्ये सुद्धा गोड्या पाण्याची तीव्र टंचाई भासेल असं सांगितलेलं आहे आणि ही टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल की जगामध्ये अनेक ठिकाणी, अनेक देशामध्ये पिण्याच्या पाण्याचं रेशनिंग करावे लागेल. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ही किती गंभीर समस्या आहे. त्याच्या अगोदर परवा म्हणजे रविवारी 21 मार्च आणि 21 मार्च हा दिवस सर्व जगभर जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी सुद्धा वर्तमानपत्रामधून आणि टेलिव्हिजनवरून अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. याच्यामध्ये एक महत्वाची बातमी अशी आहे की वनांचा ऱ्हास हा सर्व जगभर अत्यंत वेगाने सुरू आहे आणि त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनलेला आहे. याचा अर्थ आपला स्पष्ट असा होतो की 23 मार्च, 22 मार्च आणि 21 मार्च हे प्रामुख्यानं आपण जागतिक हवामान दिन, जागतिक जल दिन आणि जागतिक वन दिन म्हणून साजरे करतोय. आणि या तिन्ही दिवशीच्या बातम्या जर आपण पाहिल्या तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते
की आपण अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण केलेल्या आहेत आणि या सगळ्या पर्यावरणीय समस्याची जाण ही सर्वसामान्य जनतेला आणि सर्वांना व्हावी या कारणासाठी जगभर हे दिन साजरे केले जातात आणि याच्यामधूनही आपल्याला पर्यावरणीय समस्या आपल्या समोर कोणत्या आहेत हे सर्वांना स्पष्ट होऊ लागलेलं आहे. म्हणून आजचा माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे त्याचं नाव आहे पर्यावरणीय समस्या आणि या पर्यावरणीय समस्येबद्दल आपण डिटेलमध्ये थोडी चर्चा करणार आहोत. याच्या बाबत आपण हितगुज साधणार आहे. आपल्याला माहित आहे की अलीकडील काळात पर्यावरण हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पर्यावरण म्हणजे काय हे स्पष्टपणे सर्वांना माहिती झालेलं आहे. याचं कारण असं आहे कारण आज शिक्षणामध्ये आपल्या भारतामध्ये अगदी सर्व स्तरावर पर्यावरण हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे की अगदी प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत पर्यावरण हा विषय आता सक्तीचा केला गेलेला आहे आणि गेली काही वर्ष हा विषय शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये शिकवला जात आहे. पण आता प्रश्न असा आहे की गेली काही वर्ष हा विषय पर्यावरण हा विषय शिकवला जातोय, विद्यार्थी तो शिकतात, पण पर्यावरणीय समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? तर सर्वसाधारण चित्र असं आहे की कुठलाही फरक त्याच्यामध्ये पडलेला नाही आहे. याचं कारण असं आहे की विद्यार्थी शिकतात, आम्ही प्राध्यापक आणि शिक्षक तो विषय शिकवतो, पण हा विषय आपण गांभीर्यानं घेतलेला नाही, वस्तुस्थिती आहे. आणि तो गांभीर्यानं न घेतल्यामुळं आणि याचा आपण व्यवहारामध्ये कृतीमध्ये वापर न केल्यामुळे हे प्रश्न आज निर्माण झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तर मित्रो, आपण प्रथम पर्यावरण म्हणजे काय हे आपण पाहूया. पर्यावरणाचा सोपा आणि साधा अर्थ सर्वांनाच माहित आहे. पर्यावरणाचा सोपा अर्थ आहे आपल्या अवतीभोवती जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. मग आपल्या अवतीभोवती काय आहे? तर आपल्या अवतीभोवती प्रामुख्यानं दोन घटक आपल्याला दिसून येतात. पहिला घटक आहे निर्जीव आणि दुसरा घटक आहे सजीव. म्हणजे पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये प्रामुख्यानं दोन घटक आहेत, निर्जीव घटक आणि सजीव घटक. आता हे निर्जीव घटक म्हणजे कोणते आहेत? हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, प्रकाश आहे. ही सगळी पंचमहाभूतं जी आहेत, ही सगळी पंचमहाभूतं हे सगळे निर्जीव घटक आहेत आणि ह्या सर्व निर्जीव घटकाचं माणसानं प्रदूषण करून टाकलेलं आहे. आपल्याला स्वच्छ हवा मिळत नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही, आपण ध्वनी प्रदूषण केलेलं आहे, आपण अगदी जमिनीचंही प्रदूषण केलेलं आहे. म्हणजे या सर्व निर्जीव घटकाचं माणसानं प्रदूषण केलेलं आहे. पर्यावरणातला दुसरा महत्वाचा घटक तो म्हणजे सजीव. आणि तुम्हाला माहित आहे सर्वांना की सजीव हे प्रामुख्यानं तीन प्रकारचे आहेत. पहिला आहे प्राणी, दुसरा घटक महत्वाचा आहे वनस्पती आणि तिसरा घटक महत्वाचा आहे सूक्ष्म जीव. हे तीन सर्वात महत्वाचे घटक आहेत आणि तिन्ही सजीव हे तिन्ही घटक हे सजीव आहेत आणि माणूसही त्याच्यामधला एक आहे. आता प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे सगळे घटक जे आहेत ते सजीव घटक आहेत आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की पृथ्वी तलावरचा कोणताही सजीव या निर्जीव घटकांच्या शिवाय जगू शकत नाही. म्हणजे सजीवांना जिवंत ठेवण्याचं काम जे आहे हे सगळे निर्जीव घटक करतात. कारण सजीवांच्या वाढीसाठी हवेची गरज आहे आणि पाण्याची गरज आहे. हवा आणि पाणी हे तर निर्जीव आहेत, पण सजीवांना जिवंत ठेवण्याचं ते काम करतात. पण माणसानं विकास करत असताना, विकास प्रकल्प राबवत असताना किंवा स्वतःच्या सर्व अपेक्षा पूर्ण करत असताना या सर्व
निर्जीव घटक जे आहेत पर्यावरणामध्ये, या सर्वांचं प्रदूषण केलेलं आहे. त्यामुळं पृथ्वी तलावर आज अत्यंत गंभीर अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि या सगळ्या पर्यावरणीय समस्या ज्या आहेत, या सगळ्या मानव निर्मित आहेत. कारण याच्यातल्या मेजॉरिटी ज्या आहेत, या सगळ्या मेजॉरिटी समस्या ज्या आहेत त्या माणसानं निर्माण केलेल्या आहेत. आणि माणसानं निर्माण केलेल्या या सगळ्या समस्या ज्या पर्यावरणाच्या बाबत आहेत त्यांना अत्यंत गंभीर स्वरूप आता प्राप्त केलेलं आहे. मी तर असं म्हणेन की पृथ्वी तलावर माणसाचा जर जन्म झालाच नसता तर पृथ्वी तलावर पर्यावरणाचे प्रश्न निर्माणच झाले नसते. आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण माणसानंच पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे आणि माणसामुळंच पर्यावरणीय समस्या वाढीस लागलेल्या आहेत. म्हणून आता आपल्याला पाहायचं आहे की पर्यावरणाचा नेमका ऱ्हास का होतो आहे, याची कारणं आपण शोधायची आहेत. सर्वात महत्वाचं कारण आहे की पृथ्वीवर वाढत असलेली लोकसंख्या. वाढती लोकसंख्या हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आज जगाची लोकसंख्या 780 कोटीपेक्षा सुद्धा जास्त झालेली आहे. आणि 2050 सालापर्यंत ती 990 कोटीपर्यंत पोहोचेल असं म्हटलं गेलेलं आहे. भारताची लोकसंख्या ही 138 कोटीच्या जवळपास येऊन पोहोचलेली आहे. आणि भारतामध्ये दरवर्षी लोकसंख्येमध्ये 1 कोटीची वाढ होत चाललेली आहे. सर्वसाधारणपणे आपण पृथ्वीवरची लोकसंख्या पाहताना एक गोष्ट लक्षात येते की विकसनशील देशामध्ये लोकसंख्येची वाढ ही अत्यंत अधिक आहे. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा अधिक आहे. त्या मानानं विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कंपॅरेटिव्हली कमी आहे. आज चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि मेक्सिको या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे. या सर्व देशांच्या बाबत आपण पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की अमेरिका आणि रशिया हे 2 देश जे जर सोडले तर बाकी सगळे देश जे आहेत ते विकसनशील देश आहेत. आणि विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा सर्वात जास्त आहे. पण मित्रो, पुढील काळामध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त दर जो आहे तो आफ्रिकन देशामध्ये असणार आहे. आणि त्यानंतर आशिया खंडामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग वाढेल असा अंदाज आहे. आज लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो प्रामुख्यानं आशिया खंडामधल्या देशामध्ये प्रामुख्यानं जास्त आहे. आणि याच्यामध्ये चीन आणि भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा सर्वात जास्त आहे. पण भविष्य काळामध्ये लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त दर जो आहे तो आफ्रिकन देशामध्ये असेल असा अंदाज आहे. आणि त्यानंतर तो आशिया खंडामध्ये असेल असं म्हटलं गेलेलं आहे. आज आशिया खंडाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर ती 467 कोटीच्या पेक्षाही जास्त आहे. आणि एकूण लोकसंख्येच्या 60% लोक आशिया खंडात राहतात. म्हणजे आज सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडामध्ये आहे. आणि पृथ्वीवरच्या एकूण लोकसंख्येच्या 60% लोक हे आशिया खंडामध्ये राहतात. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 37% लोक हे चीन आणि भारतामध्ये राहतात. आज चीनची लोकसंख्या जी आहे ती 143 कोटीपेक्षा जास्त आहे. सन 2030 मध्ये भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असणार आहे. आणि तो लोकसंख्येमध्ये चीनला सुद्धा मागे टाकणार आहे. म्हणजे सन 2030 नंतर जगाच्या पाठीवर आपला देश भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. सन 2040 मध्ये भारताची लोकसंख्या 158 कोटीपेक्षा जास्त होईल अशी अपेक्षा आहे.
तर त्या काळामध्ये चीनची लोकसंख्या 150 कोटी असेल. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये पर्यावरण विषयक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्याचं मूळ कारण आहे आपल्या देशामध्ये वाढणारी लोकसंख्या. आफ्रिका खंडामध्ये आज 136 कोटी लोकसंख्या आहे आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या ही आफ्रिका खंडामध्ये आहे. पुढील काळामध्ये नायजेरिया, इथिओपिया, कोंगो, युगांडा, सुदान, केनिया, अंगोला आणि टांझानिया हे सर्व देश हे आफ्रिका खंडामधले आहेत. आणि याच्यातले बहुतांश देश जे आहेत ते अविकसनशील आहेत किंवा विकसनशील देश आहेत. हे देश गरीब आहेत. तर पुढील काळामध्ये हळूहळू या देशामध्ये लोकसंख्येचा वेग हा झपाट्यानं वाढलेला आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश, फिलिपिन्स, इजिप्त, तुर्की, इराण आणि अफगाणिस्तान हे सर्व देश आशिया खंडातले आहेत. म्हणजे आशिया खंडामध्ये चीन आणि भारतामध्ये आज लोकसंख्या जास्त आहेच, पण भविष्य काळामध्ये पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश, फिलिपाईन्स, इजिप्त, तुर्की, इराण आणि अफगाणिस्तान या आशिया खंडामधल्या देशामध्ये लोकसंख्येचा वेग जो आहे, वाढ जी आहे ती वेगानं झालेली आपल्याला दिसणार आहे. आता वाढत्या लोकसंख्येचा डायरेक्ट परिणाम कसा झालेला आहे ते आपण पाहू. जेवढी लोकसंख्या वाढते तेवढ्या लोकांच्या गरजा आणि अपेक्षा वाढतात. त्यामुळं आपल्याकडे सुद्धा वाढत्या लोकसंख्येचा परिणाम सर्वात महत्वाचा जो दिसतो तो लोकांच्या गरजा आणि अपेक्षा वाढलेल्या आहेत. अलीकडील काळामध्ये शहरीकरण वेगानं वाढत चाललेलं आहे. पूर्वी आपल्या भारतामध्ये लोकसंख्या खेड्यामध्ये जास्त होती आणि तुलनेनं लोकसंख्या शहरामध्ये कमी होती. पण अलीकडील काळामध्ये शहरांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि खेड्यातली कमी होत चाललेली आहे. सगळी शहरं भारतामधली वेगानं विस्तारायला लागलेली आहेत आणि शहरीकरणाचा वेग वेगानं वाढलेला आहे. शहरीकरण वेगानं वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं जवळपास असणारी शेती आपण नष्ट केलेली आहे. शहराच्या आजूबाजूला असणारे जंगल हळूहळू नष्ट व्हायला लागलेलं आहे आणि याचा परिणाम आता पर्यावरणावर होतोय. औद्योगिकरण वाढलेलं आहे कारण आमच्या अपेक्षा आणि गरजा वाढलेल्या आहेत आणि या अपेक्षा आणि गरजा जर आपल्याला भागवायच्या जर असतील तर आपल्याला अनेक उद्योगधंदे चालू करावे लागले. त्यामुळं औद्योगिकरणामध्ये मोठी वाढ झालेली आहे. या औद्योगिकरणामध्ये मोठी वाढ झालेली असल्यामुळं हवेचं, पाण्याचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपल्या गरजा आणि अपेक्षा वाढल्यामुळं वाहन संख्या वेगानं वाढलेली आहे. सगळ्याच देशामध्ये, भारतामध्ये, सर्व शहरामध्ये वाहन संख्या वेगानं वाढलेली आहे आणि ही वाहनं चालवण्यासाठी आपण पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतो. पेट्रोलचा दर आता जर आपण पाहिला तर 100 रुपयाच्या घरामध्ये पोहोचलेला आहे. वाहन संख्या वाढलेली आहे, पेट्रोल आणि डिझेलचा खप वाढलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामधून बाहेर पडणारे जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड जे वायू आहेत त्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्यामुळं हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये पुणे शहराला सायकलीचं शहर असं मानलं जायचं, पण आज पुण्यामध्ये वाहन संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामध्ये पुण्यामध्ये हवेच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त जबाबदार कुठली आहे तर वाढलेली वाहन संख्या. या सगळ्या कारणामुळं आज पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या गरजा आणि अपेक्षा वाढल्यामुळं अनेक विकास प्रकल्प आता मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत आणि या सगळ्या वाढत्या विकास प्रकल्पामुळे आज जंगलांचा आणि वनांचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास चालू आहे. अगदी सर्वत्र बेसुमार वृक्षतोड चालू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वनांचा ऱ्हास चालू आहे आणि म्हणून असं म्हणावं वाटतं
की मानवी विकास आणि निसर्ग भकास अशी परिस्थिती आज भारतामध्ये आणि सर्व देशामध्ये प्रामुख्याने दिसायला लागलेली आहे. त्यामुळं वाढत्या विकास प्रकल्पामुळे आपण वनांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये बेसुमार आता वृक्षतोड चालू आहे आणि त्याच्यामुळं पर्यावरणीय समस्या ज्या निर्माण झाल्या आहेत त्या गंभीर स्वरूप हळूहळू धारण करतायत. आपल्या गरजा आणि अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही कारखानदारी वाढवलेली आहे, उद्योगधंदे वाढलेले आहेत, वाहनांची संख्या वाढलेली आहे आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि याचाच परिणाम गरजा आणि अपेक्षा वाढल्यामुळं आपण पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न वाढीला लावलेले आहेत. पहिलं कारण मगाशी आपण पाहिलं की शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अनेक शहरं आता मोठ्या प्रमाणामध्ये अनलिमिटेड मॅनर मध्ये पसरायला चालू झालेले आहेत. त्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे सुद्धा शहरामध्ये जेवढ्या गरजा आहेत आपल्या, जेवढ्या अपेक्षा आहेत त्या फुलफिल केल्या जात नाही. त्यामुळं साहजिकच निसर्गावर आणि पर्यावरणावर त्याचा आघात होतोय आणि शहरीकरण वाढल्यामुळं सुद्धा पर्यावरणाचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आता बिकट व्हायला लागलेले आहेत. दुसरं आहे वाहन संख्या वाढलेली आहे. सगळ्या जगभरामध्ये वाहनांची संख्या ही 140 कोटीपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त वाहनं जी आहेत ते चीन देशामध्ये आहेत. चीन देशामध्ये 37 कोटीपेक्षा जास्त वाहनं आहेत. भारतामध्ये सुद्धा आता 28 कोटी म्हणजे 30 कोटीच्या आसपास आता वाहनं ही भारतामध्ये आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 3,70,00,000पेक्षा जास्त वाहनं आहेत. फक्त मुंबईमध्ये 38 लाखापेक्षा जास्त वाहनं आहेत. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये सुद्धा 9 लाख एवढी वाहनांची संख्या वाढलेली आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या वाहनामध्ये आपण प्रामुख्यानं वापर जो करतो तो पेट्रोल आणि डिझेलचा करतो. काही वाहनं अलीकडच्या काळामध्ये ही CNG वर चालवली जातात, पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करतो तो पेट्रोल आणि डिझेलचा वापर करतो. आणि पेट्रोल आणि डिझेलचं ज्वलन झालं, CNG गॅसचं त्याच्यामध्ये ज्वलन झालं की मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस ऑक्साईड यासारखे वायू बाहेर टाकले जातात. त्यामुळं वाहन संख्या जेवढी वाढली त्याच प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे आणि वाहन संख्या ही सर्व जगभर वाढत चाललेली आहे. त्यामुळं सर्व जगामध्ये सुद्धा हवेच्या प्रदूषणाला जबाबदार आता वाहन संख्या आहे हे लक्षात यायला लागलेलं आहे. औद्योगिकरण ही मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच देशामध्ये, आपल्या भारतामध्ये सर्व शहरामध्ये वाढलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे वाढलेले आहेत, कारखाने वाढलेले आहेत. त्याचबरोबर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आम्ही वाढवलेले आहेत. अणुऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत. आणि आपल्याला माहित आहे की या कारखान्यामधून आणि उद्योगधंद्यामधून ज्वलनामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आता हवेचं प्रदूषण व्हायला लागलेलं आहे. कारण इथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण पेट्रोल, डिझेल, लाकूड, दगडी कोळसा यासारखे इंधन वापरतोय आणि याचं ज्वलन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार केला जातो. आणि याचाच परिपाक म्हणून आज भारतामध्ये आणि सर्वच देशामध्ये हवेच्या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. कारण औद्योगिकरण जे आहे, उद्योगधंदे सर्वच देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनलिमिटेड मॅनर मध्ये वाढलेले आहेत. 2017च्या आकडेवारीनुसार फक्त आपल्या देशाचा जरी विचार केला तर भारतामध्ये 2,37,00,000 एवढे लहान आणि मोठे कारखाने आहेत. याची संख्या झपाट्यानं दरवर्षी वाढत चाललेली आहे. आणि याच्यामुळं या वाढत्या औद्योगिकरणामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे, पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण सुद्धा आपण वाढवलेलं आहे. आपल्या गरजा वाढल्यामुळं आपल्याला खनिजांची आता मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासायला लागलेली आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आपण आता खाणकाम प्रकल्प सुरू केलेले आहेत. आणि आपल्याला सुद्धा सर्वांना माहित आहे की खाणकाम प्रकल्प जी आहेत ती प्रामुख्यानं वन क्षेत्रामध्ये आहेत. गोव्यासारखं राज्य जे आहे यातला अर्धा गोवा हा मायनिंगनं पोखरलेला आहे.
अनेक ठिकाणी अगदी पश्चिम घाटामध्ये सुद्धा मायनिंग मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे. आणि हे मायनिंग प्रोजेक्ट जे आहेत याच्यामुळं वनांचा ऱ्हास होत चाललेला आहे. या चित्रामध्ये आपल्याला दिसतं बघा फोटोमध्ये की त्या मायनिंगमुळं तयार होणारं जे डेब्रिज आहे हे खाली वनक्षेत्रामध्ये डोंगर उतारावर खाली फेकून दिलेलं आहे. त्यामुळं तिथलं वनक्षेत्र हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे. पाण्याचं प्रदूषण होत आहे, हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे. आणि या मायनिंग प्रोजेक्ट्समध्ये जवळपास 90 ते 95% मायनिंग प्रोजेक्ट्सना शासनाकडून परवानगी दिली जाते. अगदी 1 ते 5% फक्त मायनिंग प्रोजेक्ट्सना परवानगी नाकारली जाते. नाहीतर सर्व मायनिंग प्रोजेक्ट्सना परवानगी दिली जाते. आणि या मायनिंग प्रोजेक्ट्समुळं विविध प्रकारच्या प्रदूषणाला हातभार लावला जातो. त्यानंतरचा दुसरं प्रोजेक्ट आहे आपल्याला माहित आहे, ते म्हणजे रोड डेव्हलपिंग प्रोजेक्ट्स, रस्ते विकास प्रकल्प. आपल्याकडे वाहनांची संख्या सर्व जगभर वाढलेली आहे. भारतामध्ये सुद्धा वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळं पूर्वीचे जे रस्ते आहेत ते आम्हाला अपुरे पडू लागले आहेत असं सर्वांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे असं समाजाचं आणि जनतेचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं लोकांची मागणी अशी आहे की रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, नवीन रस्ते आपण तयार केले पाहिजेत, रस्त्याचं रुंदीकरण आपण केलं पाहिजे. पण मित्रो, आज रस्त्यांचं रुंदीकरण झालेलं आहे. रस्ते 2 पदरीचे 4 पदरी झालेले आहेत, 4 पदरीचे 8 पदरी झालेले आहेत. नवीन अनेक रस्ते आपण निर्माण केलेले आहेत. पण अपघातांची संख्या कमी झालेली आहे असं मात्र कुठं मला तरी दिसलेलं नाही. त्यामुळं आपण जे म्हणतो ना की रस्ते विकासामुळं आणि रस्त्यांचं विस्तारीकरण केल्यामुळं अपघाताचं प्रमाण कमी होईल, असं अपघाताचं प्रमाण तरी कमी झालेलं दिसत नाही भारतामध्ये. आज आपण पनवेल टू पणजी मार्गावर जर पाहिलं तर या महामार्गावर हजारो वृक्षांची तोड केली गेलेली आहे. तसंच आपण बेळगाव टू पणजी या रस्त्याचा विकास प्रकल्प जर आपण पाहिला तर हजारो झाडं तोडलेली आहेत. आणि हा रस्ता वनक्षेत्रामधून गेलेला असल्यामुळं तिथल्या राखीव जंगलामधलं सुद्धा वृक्ष तोडले गेलेले आहेत, हजारो वृक्ष तोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर अंकोला टू हुबळी या कर्नाटक राज्यामधल्या रेल्वे मार्ग जो आहे तो विकसित करण्याचा प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे. आणि या ब्रॉडगेज केल्या जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पामध्ये जवळपास 2 लाख झाडं तोडली जाणार आहेत. आणि ही सगळी झाडं जी आहेत ही प्रामुख्यानं प्रोटेक्टेड फॉरेस्ट मधली आहेत, संरक्षित वनक्षेत्रातली आहेत, नॅशनल पार्क मधली आहेत, वाईल्ड लाईफ सँच्युरी मधली आहेत. आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये तोडली जाणार आहेत. आज केंद्र शासनाचा असा दावा आहे की भारतामध्ये रस्ते विकासाचा वेग हा फार मोठा आहे. शासन असं म्हणतं की भारतामध्ये दर दिवशी 24 किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते होत आहेत. मित्रो, फक्त लक्षात घ्या की 24 किलोमीटरचा रस्ता जर दर दिवशी होत असेल तर या रस्ते विकासामध्ये किती वृक्षांचा बळी जात असेल याचा आपण विचार केलेला बरा. त्यामुळे रस्ते विकास प्रकल्पामध्ये सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वनांचा आणि वृक्षांचा ऱ्हास करत चाललेलो आहे. दुसरा आपल्याला प्रोजेक्ट बघायचा आहे तो म्हणजे डॅमचे प्रोजेक्ट, धरणांचे प्रोजेक्ट. आणि या धरणावर तयार केलेल्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स. जशी जशी आमची लोकसंख्या वाढत गेली तशा आमच्या गरजा आणि अपेक्षा वाढल्या. पाण्याची मुबलकता वाढवण्यासाठी म्हणून आम्ही डॅम्स बांधल्या, शेतींचा विकास व्हावा म्हणून आम्ही धरणं बांधली. आणि नंतर उद्योगधंद्यासाठी आम्हाला वीज मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे म्हणून त्याच्यावर हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आम्ही बसवले. या धरणांच्या निर्मितीमध्ये आणि हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा आपल्या भारतामधलं बरंचसं जंगल आम्ही नष्ट केलेलं आहे. अनेक जंगल पाण्याखाली बुडलेलं आहे कारण आम्हाला गरज आहे पाण्याची. पण एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही
की जंगलांचा विनाश एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर झाला तर याचा परिणाम हा पावसावर होणार आहे. नाहीतर फक्त डॅम्स असतील आणि त्याच्यामध्ये पाणीच असणार नाही अशी परिस्थिती भविष्य काळामध्ये येऊ शकते. त्यामुळे याचाही विचार आपण केला पाहिजे. धरणं बांधल्यामुळं सुद्धा बरंचसं जंगल नष्ट झालेलं आहे. हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्समुळे सुद्धा जंगलं आणि आजूबाजूचं वनक्षेत्र नष्ट झालेलं आहे. पण आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की आम्हाला भरपूर पाणी मिळालेलं आहे. पण या पाण्याचा सुद्धा गैरवापर आपण करतो आहे. आम्ही उद्योगधंदे वाढवले म्हणून आम्ही आनंद व्यक्त करतो. या उद्योगधंद्यासाठी लागणारी वीज त्याच्यामधून मिळतं म्हणून आम्ही आनंदित आहोत. पण या सगळ्या उद्योगधंद्यामधून आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण करत चाललेलो आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे होणारं प्रदूषण जे आहे ते अनियंत्रित आहे. त्यामुळे या सगळ्या डेव्हलपिंग प्रोजेक्ट्समुळं आपल्या भारतामध्ये आणि इतरत्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं पाण्याचं प्रदूषण आपण करतोय. आपल्याला अनेक प्रोजेक्ट्स राबवताना मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे अनेक प्रोजेक्ट्स राबवताना आम्ही पहिल्यांदा काय करतो तर जंगलांचा विनाश करतो. आपल्या भारतामध्ये जंगल विनाशाचा वेग जो आहे ना तो फार मोठा आहे. भारतामध्ये दरवर्षी आम्ही 14 लाख हेक्टरवरचं जंगल नष्ट करत चाललेलो. भारतामध्ये विविध विकास प्रकल्पासाठी भारतामध्ये दरवर्षी 7 अब्ज एवढ्या वृक्षांची तोड केली जाते. आपल्याला सर्वांना एक गोष्ट मला वाटतं माहिती आहे, पर्यावरणाच्या संतुलनासाठी पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण जागेच्या 33% जागेवर वनक्षेत्र असणं गरजेचं आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33% भूमीवर जंगल असणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण आज भारतामध्ये शासकीय आकडेवारीनुसार भारतामध्ये फक्त 20% जंगल शिल्लक आहे आणि शासकीय आकडेवारी आहे म्हणजे 20%च फक्त वनक्षेत्र आज भारतामध्ये शिल्लक आहे. आपण शासन मान्य करतो. पण मित्रहो, या 20% वनक्षेत्रामध्ये सुद्धा विरळ वनक्षेत्रांची संख्या आणि पर्सेंटेज जास्त आहे, त्याची टक्केवारी जास्त आहे. ज्याला आपण दाट वन म्हणतोय, जी जैव विविधता आणि पर्यावरणासाठी महत्वाची आहेत, असं डेन्स फॉरेस्ट किंवा दाट वन भारतामध्ये फक्त 8 ते 9%च शिल्लक आहे. बाकी सगळं वनक्षेत्र आम्ही आता नष्ट करत चाललेलो. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वनांचा नाश करायला सुरुवात झालेली आहे. गेल्या आठवड्यातच आम्ही कोकणामध्ये दोडामार्ग या ठिकाणी गेलेलो होतो. या दोडामार्ग या ठिकाणी आम्ही काय पाहिलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचा विनाश आम्ही पाहिला. तिथं असणारी खाजगी वनं तर जवळपास नष्ट झालेली आहेत. जी काही शासकीय वनं आहेत, राखीव वनं जी आहेत, तेवढी शिल्लक राहिलेली आहेत. आणि आपल्याला पण माहित आहे की महाराष्ट्रामध्ये कोकण रिजनमध्ये एकही अभयारण्य नाही आहे. सगळं जंगल जे आहे ते खाजगी आहे किंवा राखीव जंगल आहे. पण कोकणामधलं सगळं खाजगी जंगल जे आहे ते खाजगी जंगल आम्ही नष्ट करून टाकलेलं आहे. आम्हाला दिसलेलं चित्र जे आहे ते महाभयंकर आहे. कारण तिथं असलेलं सगळं जंगल आम्ही आता उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी रबराचं प्लांटेशन केलेलं आहे, ऑइल पामचं प्लांटेशन तिथं दिसतं आणि अननसाचं प्लांटेशन आम्हाला तिथं दिसलं, काजू आणि आंब्याचं प्लांटेशन दिसलं. म्हणजे मूळ नैसर्गिक जैव विविधता आम्ही वनांच्या रासामुळे नष्ट केली आणि आज बघाल तिकडं रबर, ऑइल पाम, अननस, काजू आणि आंबा याचं प्लांटेशन झालेलं आहे. मूळ जंगल हे नष्ट झालेलं आहे. पण आम्हाला दुःख या जास्त गोष्टीचं आहे कारण स्थानिक लोकांनी आपल्याकडे असणारं खाजगी जंगल जे आहे हे केरळ मधल्या लोकांना विकलेलं आहे आणि केरळ मधल्या बलाढ्य लोकांनी ही जंगलं विकत घेतली आणि पहिल्यांदा त्यांनी जंगलं साफ केली आणि त्या ठिकाणी मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे रबर, ऑइल पाम आणि अननसाची लागवड केलेली आहे आणि त्या जंगलाचे किंवा त्या जमिनीचे जे मूळ मालक होते ते मूळ मालक आता त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करतात. एवढी वाईट परिस्थिती आज कोकणामध्ये आहे. दुसरा भाग आपण बघूया.
कोल्हापूर सारख्या, सांगली सारख्या, सातारा सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथंही वनक्षेत्राचं ऱ्हास मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोल्हापूर जिल्हा हा निसर्ग संपन्न जिल्हा जरी असला तरी अलीकडील काळामध्ये इथलं ही जंगल मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट व्हायला लागलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो गगनबावड्यामध्ये, तिथलं जंगल जे आहे खासगी जंगल नष्ट होत चाललेलं आहे. खासगी जंगल सगळं नष्ट करून सगळ्या डोंगर उतारावर आता ऊसाची लागवड केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कोकणामध्येच फक्त नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं वनक्षेत्र खासगी आहे हे सगळं नष्ट करत चाललेलो आहोत आपण, आणि त्या ठिकाणी आता ऊसाची लागवडच आपल्याला फक्त दिसायला लागलेली आहे. त्यामुळे वनक्षेत्र झपाट्यानं तिथलंही कमी व्हायला लागलेलं आहे. दुसरं चित्र आपण पहा त्याच्यामध्ये फॉरेस्ट फायर. मार्च उजाडल्या की आपल्या आजूबाजूला असणारे सगळे डोंगर उतार जे आहेत, ज्याच्यावर जंगल आहे, झुडपं आहेत, ही सगळी डोंगरावरची झुडपं आणि जंगलं पेटवून दिली जातात माणसांकडून. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याकडे वनांना लागणारे वणवे जे आहेत ते सगळे मानव निर्मित आहेत. आपल्याकडे नैसर्गिकपणे वनांना वणवे लागत नाहीत. फॉरेस्ट फायर ज्या ठिकाणी आहे, जिथं वणवे लावले जातात, हे सगळे माणसाकडून लावले जातात. गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्नशील आहोत की असे वणवे लोकांनी लावू नयेत म्हणून त्यांचं प्रबोधन केलेलं आहे. पण लोक काय सांगतात तर म्हणे हे वणवे लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी तिथं चांगल्या प्रकारचं गवत येतं, म्हणून पारंपरिक पद्धतीनं, अवैज्ञानिक पद्धतीनं गेली अनेक वर्ष इथं जंगलच्या जंगल आणि डोंगर उतार जे आहेत हे जाळले जातात. आणि ही खरोखर चुकीची गोष्ट आहे, अवैज्ञानिक गोष्ट आहे. कोकणामध्ये जर गेलात ना तर तिथे कुमरी शेती नावाची शेती केली जाते. तिथं जंगलच्या जंगल पेटवलं जातं आणि तिथं नाचणीची शेती केली जाते. याच्यामध्ये सुद्धा हजारो हेक्टर जंगल नष्ट होत चाललेलं आहे. याच कोकणामध्ये सुद्धा राब जाळण्याची पद्धत आहे, आणि ही राब जाळण्याच्या पद्धतीसाठी सुद्धा तिथं झाडं तोडली जातात, फांद्या तोडल्या जातात, आणि त्या सगळ्या फांद्या, पाला पाचोळा हा सगळा पेटवला जातो आणि राब जाळून त्याच्यामध्ये पिकांची लागवड केली जाते. या सगळ्या पारंपरिक पद्धतीला कुठंही वैज्ञानिक आधार नाही, पण पारंपरिक पद्धतीनं या गोष्टी आजही आपल्याकडे चालू आहेत. याच्यामुळं तिथली जैवविविधता, तिथलं जंगल हे पूर्णपणे नष्ट होत चाललेलं आहे. ही खेदाची गोष्ट आहे. दुसरा प्रकार आपण पाहिला की अनेक देशामध्ये सुद्धा, आणि एक्स्पेशली विकसनशील देशामध्ये, वनांना आणि जंगलांना आगी लावण्याचं प्रमाण अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. गेल्या वर्षी आपण ब्राझील देशामध्ये पाहिलेलं आहे. ब्राझील देशामध्ये अमेझॉन नदीचं जे खोरं आहे ना, तिथं असणारं जे जंगल आहे हे जगामध्ये सर्वात उत्तम प्रतीचं पहिल्या क्रमांकाचं जंगल आहे. गेल्या वर्षी याच ब्राझील देशामधल्या अमेझॉन या जंगलाला तिथल्या लोकांनी हेतुपुरस्सर आगी लावल्या, आणि या आगीमध्ये 13,000 चौरस किलोमीटर जंगल हे आगीमुळे नष्ट झालेलं आहे. याची कल्पना करा की जगामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे जंगल आहे अमेझॉनमध्ये, हे अमेझॉनचं जंगल सुद्धा आम्ही विकासासाठी पेटवून टाकलं, आणि या अमेझॉन खोऱ्यामधलं 13,000 चौरस किलोमीटर जंगल हे गेल्या वर्षी आम्ही नष्ट केलेलं आहे. तोच प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा घडला, आपण पाहिलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 19 दशलक्ष हेक्टर जंगलाला वणवा लागला. हाही मानव निर्मितच आहे. सगळं जंगल तिथलं 19 दशलक्ष हेक्टरवरचं जंगल आम्ही नष्ट केलं, आणि हे जंगल जे नष्ट केलं त्याच्यामध्ये अनेक प्राणी, अनेक वनस्पती, तिथले वन्यजीव, जैवविविधता सगळी जळून खाक झाली. आणि तुम्ही ही सुद्धा बातमी ऐकली असेल, या ऑस्ट्रेलियामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळं तिथल्या शासनाने तिथं असणाऱ्या उंटांची सुद्धा हत्या केली. माणूस हा असा प्राणी आहे की आपण जिवंत राहण्यासाठी तो इतर प्राण्यांना मारून टाकतो. मध्ये बर्ड फ्लूची साथ आली म्हणून हजारो लाखो कोंबड्या मारून टाकल्या. पाण्याची टंचाई म्हणून ऑस्ट्रेलिया शासनाने तिथले उंट मारून टाकले. जे माणूस हा प्राणी किती निर्दयी आहे पहा, की तो स्वतः जिवंत राहण्यासाठी निसर्गाचा तर ऱ्हास करतोच, पण इतर प्राणी
आणि इतर सजीवांचा सुद्धा तो नाश करतो, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा गेल्या महिन्यातच किंवा या महिन्याच्या सुरुवातीलाच ओरिसा राज्यातील जंगल हे 15 दिवस पेटत होतं आणि याच्यामध्ये सुद्धा हजारो हेक्टर जंगल हे जळून नष्ट झालेलं आहे. या सगळ्या कारणामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अजून एक सर्वात महत्वाचं कार्बन हे दिलेलं आहे कारण इथं अर्बनायझेशन असलेली शहरं आता आम्हाला विस्तार करूनही अपुरी पडू लागलेली आहेत. म्हणून आम्ही आता पश्चिम घाट जो जैवविविधतेनं समृद्ध मानला जातो, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती आहे, असं असताना सुद्धा या पश्चिम घाटामध्ये सुद्धा आम्ही नवीन आता शहरं वसवायला चालू केलेलं आहे. पुण्याच्या शेजारी असणाऱ्या लवासा या शहराबद्दल आपण ऐकलेलं आहे. हे समोर जे दाखवलेलं चित्र आहे ना, हे लवासा शहराचे आहे. डोंगर उतारावरचं जंगल नष्ट करून तिथं पंचतारांकित असं शहर उभा केलेलं आहे. तशीच परिस्थिती आपल्याला आंबे व्हॅलीमध्ये सुद्धा आहे. या आंबे व्हॅलीमध्ये सुद्धा नवीन 5 स्टार सिटी तयार केलेली आहे. आणि हे अर्बनायझेशन करत असताना किंवा नवीन शहर वसवत असताना तिथं असणारं जंगल आम्ही नष्ट केलं. आणि पहा ना, त्या डोंगर उतारावर हे सगळे जे मोठमोठी शहरं वसवलेली आहेत, याचाही परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जैवविविधतेवर झालेला आहे, तिथल्या पर्यावरणावर झालेला आहे. त्यामुळं अर्बनायझेशनमुळे सुद्धा आपण काय करू शकतो त्याचं चित्र आपल्या समोर आहे. हे सगळे विकास प्रकल्प आपण पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते की याच्यामुळं अमर्याद वाढ कशाची झालेली आहे, तर हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, जमिनीचं प्रदूषण आम्ही सुद्धा वाढवलेलं आहे. मी मगाशी म्हणालो तसं हे सगळे पंचमहाभूत जी आहेत ही सगळ्यांचं आम्ही प्रदूषण करून टाकलेलं आहे. हवेचं प्रदूषण तर आपल्याला माहित आहे, पाण्याचं प्रदूषण केलेलं आहे, पण आपण जमिनीचंही प्रदूषण केलेलं आहे. आणि डॉक्टर जयंत नारळीकर असं म्हणतात की माणसानं फक्त हवा, पाणी आणि जमिनीचंच प्रदूषण केलेलं असं नाही आहे, तर प्रकाशाचं सुद्धा प्रदूषण अलीकडील काळामध्ये झालेलं आहे. प्रथम आपण हवेच्या प्रदूषणाबद्दल बघू. मगाशी मी हवेच्या प्रदूषणाची अनेक कारणं आपल्याला दाखवली. याच्यामधून कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो ज्वलनामधून. मग ते डिझेल, पेट्रोल, दगडी कोळसा, लाकूड याचं जळण झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकला जातो. आज अनेक शहरामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये आपल्या बाजूला असलेला कचरा आपण पेटवून देतो. खरं म्हणजे कचरा पेटवणं हे कायद्यानं चूक आहे आज, पण सगळीकडे हा कचरा पेटवला जातो. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढायला लागलेलं आहे. पेट्रोल डिझेलचं जलन झाल्यामुळे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे, नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर हवेच्या प्रदूषणामध्ये मिथेन नावाचा जो वायू आहे त्याचंही प्रमाण आता वाढलेलं आहे. क्लोरोफ्ल्युरोकार्बन याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि या क्लोरोफ्ल्युरोकार्बन जो आहे, ज्याला CFC आपण म्हणतोय, याचा मोठा वापर आपण करत असल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये पृथ्वीच्या भोवती जे ओझोनचा थर आहे, ज्या ओझोनच्या थराला आम्ही पृथ्वीचं कवच कुंडल असं म्हणतोय, ते कवच कुंडल आता आम्ही नष्ट करत चाललेलो आहे. हा ओझोनचा थर आता विरळ झालेला आहे आणि त्याला मोठं भगदाड पडलेलं आहे. हे हवेच्या प्रदूषणामुळे झालेले सगळे दुष्परिणाम आपण पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा बघायचं आहे ओझोनच्या थराचा काय उपयोग आहे. आपल्या पृथ्वीच्या सभोवताली ओझोनचा दाट असा थर आहे, पण अलीकडच्या काळामध्ये काही वर्षामध्ये हा ओझोनचा थर विरळ झालेला आहे. हा ओझोनचा थर जो आहे याला अनेक ठिकाणी आता मोठं भगदाड पडलेलं आहे. त्या ओझोनचा आपल्याला काय उपयोग आहे, काय याला कवच कुंडल म्हणतात पृथ्वीचं. कारण हे ओझोनचं थर जो आहे पृथ्वीच्या भोवती, तो सूर्यप्रकाशामधून येणारी जी अतिनील किरण आहेत, जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत, त्यांना अडवतो आणि त्यामुळं सजीवांचं रक्षण केलं जातं. सूर्यापासून येणारी सगळीच ऊर्जा पृथ्वीवर तो पाठवत नाही. फक्त 51% सौर ऊर्जा पृथ्वीवर पोहोचते आणि राहिलेली 49% सौर ऊर्जा अडवली जाते. आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं उष्णतामान वाढण्यापासून तो रक्षण करतो ओझोनचा थर. आणि सर्वात महत्वाचं आहे,
जी 51% सौर ऊर्जा पृथ्वीवर येते त्यापैकी 70% ऊर्जा पृथ्वीवर राहते आणि 30% परत परावर्तित होते. आणि ही परावर्तित होणारी जी ऊर्जा आहे सूर्यप्रकाशाची सौर ऊर्जा ही परत आणि बाहेर टाकली जाते, अंतराळामध्ये टाकली जाते. त्यामुळे ओझोनचा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा उपयोग आहे की पृथ्वीभोवती असणाऱ्या या ओझोनच्या थरामुळं अतिनील किरणं अडवली जातात. फक्त 51% सौर ऊर्जा पृथ्वीवर पाठवली जाते आणि बाकीची बाहेर परावर्तित करून टाकली जाते, अडवली जाते आणि परावर्तित होणारी एनर्जी सुद्धा बाहेर टाकली जाते. पण अलीकडील काही वर्षामध्ये या ओझोनचा क्षय झालेला आहे. ओझोनचा थर नष्ट व्हायला लागलेला आहे, तो विरळ झालेला आहे. काही ठिकाणी त्याला मोठं बगदाण पडलेलं आहे. हा ओझोनचा थर तीक्ष्ण झाला आणि त्यामुळं अतिप्रखर सूर्यकिरणाच्या माऱ्यापासून तो संरक्षण करतो आपलं. पण क्लोरोफ्लोरोकार्बन याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आणि तो बाहेर हवेमध्ये आपण सोडत असल्यामुळं ओझोनचा थर आता विरळ झालेला आहे आणि त्यामुळं पृथ्वीच्या या संरक्षण कवचाला मोठं खिंडार पडलेलं आहे आणि त्यामुळं आज सगळी सूर्यकिरणं आणि अतिनील किरणं कोणत्याही अडथळा न होता आता पृथ्वीवर यायला लागलेली आहेत. हा क्लोरोफ्लोरोकार्बन आपण तयार केलेला आहे. हा क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनच्या थराला अत्यंत घातक आहे. त्यामुळं ओझोनचा थर नष्ट होतो, त्याचं विघटन होतं. हा क्लोरोफ्लोरोकार्बन आपण कुठं कुठं वापरतो पहा. हा आपण प्रामुख्याने रेफ्रिजरेटरमध्ये वापरतोय. आपल्याकडे ते वातानुकूलित उपकरण आहेत, एसी उपकरण आहेत, त्याच्यामधून हा क्लोरोफ्लोरोकार्बन बाहेर टाकला जातो. आपण वापरणारे जे बॉडी स्प्रे आहे, अग्निशामक स्प्रे जे द्रव्य जे आहे, फोम रेक्झिन आहे आणि जेट विमानामधून हा वायू बाहेर टाकला जातो. या सगळ्या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर अलीकडच्या काळात करत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन हा हवेमध्ये सोडला जातो आणि त्याच्यामुळं ओझोनचा थर हा नष्ट झालेला आहे. पण हा ओझोनचा थर नष्ट केल्यामुळे काय परिणाम झालेले आहेत पहा. अतिनील किरणं आता डायरेक्ट पृथ्वीवर यायला लागलेली आहेत आणि ही अतिनील किरणं किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत हे सजीवांच्यासाठी घातक आहेत, मनुष्यासाठी, प्राण्यासाठी आणि वनस्पतीला हानिकारक आहेत. त्यामुळं माणसांच्या मध्ये त्वचेचा कर्करोग, स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. अगदी लहान वयामध्ये सुद्धा मोतीबिंदू व्हायला लागलेले आहेत. जुनूक बदल झाल्यामुळं आता विकृती असणारी बालकं जन्माला यायला लागलेली आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कारणामुळं ओझोनचा थर कमी झाल्यामुळं पृथ्वीवरील तापमान आता वेगानं वाढायला लागलेलं आहे. आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये कोरोनाचा लॉकडाऊन पिरियड होता. या लॉकडाऊन पिरियडच्या मध्ये माणसाचा निसर्गामधला हस्तक्षेप थांबला, त्यामुळं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये थांबलं आणि त्याचमुळं ओझोनचा थर जो विरळ होत होता त्याच्यामध्ये थोडी सुधारणा झाली असं ऑब्झर्वेशन आहे. पण लॉकडाऊन उठल्यानंतर पदर प्रदूषणाला सुरुवात झाली आणि ओझोनचा थर परत आणि विरळ व्हायला लागलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस. इथं लिहिलेले जे आता गॅसेस आहेत बा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर मिथेन हा वायू सर्वात महत्वाचा आहे आणि नायट्रस ऑक्साईड. आत्ताच आपण सीएफसी बद्दल बघितलं. हे सगळे हरितगृह वायू आहेत. आता कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे सर्वात महत्वाचे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, ज्याला मराठीमध्ये हरितगृह वायू असं आपण म्हणतोय. आता या हरितगृह वायू बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. कार्बन डायऑक्साईड कसा तयार होतो आपल्याला माहित आहे. पेट्रोल आणि डिझेलचं ज्वलन झालं, मग कारखान्यामध्ये आपण पेट्रोल आणि डिझेल वापरतोय. आपल्या वाहनांच्या मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर करतोय. याचं जलन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. दगडी कोळसा आपण जाळला, लाकडं जाळली, कोळसा जाळला तर याच्यामधूनही कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलेला जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आता बाहेर पडल्यामुळं जवळपास 31% कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय असं पूर्वीचा आकडा होता. पण अलीकडचा आकडा असा सांगतो, अलीकडचं पर्सेंटेज असं सांगतं की पर्यावरणामधलं हवेमधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे आता 33 ते 36% वाढलेलं आहे. कल्पना करा फक्त. आणि सर्वात महत्वाचं आहे हा कार्बन डायऑक्साईड जो आहे ना
हा तापमान वाढीमध्ये सर्वात महत्वाचा जबाबदार घटक आहे. कार्बन डायऑक्साईड तापमान वाढीसाठी, जगाचं जे तापमान वाढतं, पृथ्वीचं जे तापमान वाढतं, याच्यामध्ये 72% वाटा त्याचा आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आपण वेगाने करतोय ते कमी करणं गरजेचं आहे. या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन जे आपण सगळे देश करतोय त्याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. आणि आपल्याला पण माहित आहे, या कारणासाठी म्हणून जागतिक स्तरावर सर्व राष्ट्र एकत्र येऊन याच्यावर विचार विनिमय सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यातूनच आपल्याला माहित आहे की पॅरिसचा करार झालेला आहे. या पॅरिसच्या करारामध्ये प्रत्येक देशानं जे काही कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं हे कमी करण्यासाठी म्हणून विचार विनिमय चालू आहेत. पण कुठल्याही देशांचं एकमेकाशी विचार विनिमय जरी झाला तरी एकमत कुठंच होत नाही. अमेरिकेचे पूर्वीचे अध्यक्ष जे आहेत, हे ट्रम्प जे आहे, डोनाल्ड ट्रम्प, हे तर मधून आता त्या प्रक्रियेमधून बाहेर पडले, ते पॅरिस करारामधून बाहेर पडले, आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्यामुळं हरितगृहाचं वायू जे वाढत चाललेलं आहे याचं पुढं नेमकं काय होणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आपण त्याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. एका बाजूला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वनांचा आणि वृक्षांचा विनाश करत चाललेलो आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा हरितगृह वायू यांचं उत्सर्जन कमी करणं गरजेचं आहे. आपल्याला माहित असेल सर्वांना की जगाच्या पाठीवर सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड सोडणारा देश आहे अमेरिका. त्याच्यानंतर आहे चीन. त्याच्यानंतर आपल्याला जे आहेत ते सर्व युरोप खंडामधले देश, सगळे विकसित देश आहेत. आणि भारताचा सुद्धा त्याच्यामध्ये क्रमांक आहे. तर हे 4 प्रमुख देश आहेत. याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे अमेरिकेचा सर्वात मोठा वाटा आहे. अमेरिकेनंतर त्याचप्रमाणे चीनचा वाटा आहे. त्याचबरोबर युरोप खंडातल्या सर्व देशांचा वाटा आहे आणि भारतातला सुद्धा वाटा आहे. त्यामुळं या 4 देशाबरोबरच इतर देशांनी सुद्धा या हरितगृह उत्सर्जनाबद्दल सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्य काळामध्ये जगाचं तापमान, पृथ्वीचं तापमान हे वेगानं वाढणार आहे. दुसरा महत्वाचा वायू आहे मिथेन. मिथेन हा वायू जो आहे ना, तो बॅक्टेरियाच्या जैविक क्रियेमधून बाहेर पडतो. रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या उच्छ्वासावाटे बाहेर पडतो. शेणामधून बाहेर पडतो. भात शेतीमधून बाहेर पडतो. कोळसा, खनिज आणि तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या खाणीमधून तो बाहेर पडतो. आज याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि ते जवळपास 151 ते 154% वाढलेलं आहे. आणि मिथेन वायू हा जागतिक तापमान वाढीसाठी 18% जबाबदार आहे. मगाशी पाहिलं तसं कार्बन डायऑक्साईड 72% जबाबदार आहे आणि मिथेन हा वायू 18% जबाबदार आहे. नायट्रस ऑक्साईड हा पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामधून बाहेर पडतो. आणि पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण सुद्धा पृथ्वीवर आता वाढलेलं आहे. 17 ते 19% प्रमाण याचं वाढलेलं आहे. आणि जागतिक तापमानवाढीमध्ये नायट्रस ऑक्साईडचा 6% वाटा. याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की हे 3 हरितगृह वायू जे आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे सर्वात महत्वाचे आहेत. कारण यांचाच फक्त जागतिक तापमानवाढीमध्ये सर्वात महत्वाचा रोल आहे. आता हे हरितगृह वायू नैसर्गिकपणे कुठं तयार होतात पहा? ज्वालामुखीमधून बाहेर पडतो. नैसर्गिक पद्धतीनं सुद्धा वनांना वणवे लागतात. आणि हे वणवे फक्त टेम्परेट रिजन मध्ये असणाऱ्या वनांना लागतात. आपल्याकडे उष्ण कटिबंधातल्या जंगलांना जे वणवे लागतात ते मानव निर्मित आहेत, ते निसर्ग निर्मित नाहीत. पण थंड प्रदेशामध्ये, टेम्परेट रिजन मध्ये पृथ्वीचं तापमान जसं वाढेल तसं जंगलांना वणवे लागण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तिथूनही कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो. मिथेन हा वायू जो आहे तो मगाशी आपण पाहिलं, रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांची संख्या आज पृथ्वीवर मोठी आहे. हे रवंथ करणारे सगळे प्राणी यांच्या उच्छ्वासामाटे आणि त्यांच्या शेणामधून हा मिथेन वायू बाहेर पडतो. आता हे आहेत हरितगृह वायूचे मानवी स्त्रोत. इंडस्ट्रीज मधून मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे वायू बाहेर पडतात. आपल्याला माहित आहे की वाहनांच्या मधून हे वायू बाहेर पडतात.
त्यानंतर आपण पाहिलं की अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यांच्यामधून बाहेर पडतात. बॉडी स्प्रेमध्ये आणि आपण फ्रीजमधून CFC बाहेर पडतो. हे सगळे हरितगृह वायूचे मानवी स्तोत्र आहेत. आता या हरितगृहाचा परिणाम काय ते आपण बघूया. हरितगृह वायूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यामुळे याचा एक दाट थर आता पृथ्वीभोवती तयार झालेला आहे. एक्स्पेशली कार्बन डायऑक्साईडचा दाट थर आता पृथ्वीभोवती तयार झालेला आहे. पूर्वी जसा ओझोनचा थर होता आणि हा ओझोनचा थर हा पृथ्वीचं कवच कुंडल होतं, संरक्षण कवच होतं. पण आता हा ओझोनचा लेअर नष्ट झालेला आहे आणि त्या जागी आता कार्बन डायऑक्साईड किंवा हरितगृह वायूचा दाट थर पृथ्वीभोवती तयार झालेला आहे. हा तयार झालेला थर नेमकं त्या मगाशी सांगितलेलं जे ओझोनचं थर आहे त्याच्या उलट प्रक्रिया करतो. हा थर जास्तीत जास्त सूर्याची उष्णता शोषून घेतो आणि पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता अडवतो. म्हणजे ओझोन लेअर जे काम करतो बरोबर त्याचे उलट काम करतो. यामुळं पृथ्वी अधिक उष्ण बनत चाललेली आहे. पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळं आज पृथ्वीची स्थिती जी आहे ती ग्रीन हाऊस गॅसेस प्रमाणे झाली आहे. एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगायची आहे की हरितगृह म्हणजे पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊसची संख्या वाढवल्यामुळं हरितगृह परिणाम झालेले नाहीत. आपल्याला माहित आहे की आपण एखाद्या पॉली हाऊसमध्ये किंवा ग्रीन हाऊसमध्ये आत गेलात तर बाहेरच्या पेक्षा आत गरम वाटतं. तशीच परिस्थिती आज पृथ्वीची झालेली आहे. म्हणून त्या परिणामाला हरितगृह परिणाम असं म्हणतात. आणि म्हणून या तापमान वाढीस आपण हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं आपण म्हणतो. इथं हे चित्र दाखवलेलं आहे पहा. सूर्यापासून येणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी पृथ्वीवर टाकली जाते. त्यातला काही 49% भाग जो आहे तो परावर्तित केला जातो. पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता बाहेर टाकली जाते. हे पूर्वी सगळं घडत होतं, पण आत्ता नेमकं काय घडतं ते पाहायचं. ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय झालेलं आहे की जास्तीत जास्त सूर्याची उष्णता पृथ्वीवर खेचली गेलेली आहे. पृथ्वीवरून परावर्तित होणारी जी सौर ऊर्जा आहे ती अडवली जायला लागलेली आहे. त्यामुळं पृथ्वीचं तापमान हे पूर्वीपेक्षा वेगानं वाढायला सुरुवात झालेलं आहे. याच परिणामाला आपण हरितगृह परिणाम असं म्हटलेलं आहे. आता तापमान वाढीमुळे नेमकं काय झालेलं आहे पहा. हे वाक्य फार महत्वाचं आहे. सन 1950 पर्यंत या पृथ्वीचं तापमान हे 0.1 डिग्री सेल्सिअसच्या वर कधी वाढलेलं नव्हतं. कारण 1950 पर्यंत माणसाचा पर्यावरणामधला हस्तक्षेप फार मोठा नव्हता. त्यामुळे 1950 पर्यंत पृथ्वीचं तापमान जे आहे ना हे फक्त 0.1 डिग्री सेल्सिअसनच वाढलं होतं, त्याच्यावर वाढलेलं नव्हतं. पण गेल्या 50-60 वर्षामध्ये अलीकडील वर्षात काही वर्षामध्ये निसर्गामधली ढवळाढवळ माणसाची मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. निसर्गावरचं अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. त्यामुळं गेल्या 50 ते 60 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान जे आहे ते 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे. 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं पुढील 2-3 वर्षामध्ये हे तापमान 1.2 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे. आत्ता आपल्याला 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं आहे तर उकाडा आपल्याला असह्य होतोय. पुढल्या 2-3 वर्षामध्ये 1.2 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे. त्यावेळी आपण कसं जगणार आहे सर्वात महत्वाचं आहे. फक्त 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलेला आहे तर ध्रुव प्रदेशावरचा सगळा बर्फ वितळायला सुरुवात झालेला आहे. निम्म्यापेक्षा जास्त बर्फ ध्रुव प्रदेशावरचा हा वितळून संपलेला आहे. आणि या बर्फाचं पाणी जे झालं हे सगळं पाणी नद्यामधून समुद्राला मिळालेलं आहे. आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये आज अखेर 20 सेंटीमीटरनं वाढ झालेली आहे. त्यामुळं जगाच्या पाठीवर असणारा 3 भाग समुद्र जो आहे हा सगळा समुद्र 100 फूट समुद्र किनारा आता वाढलेला आहे. आणि त्यामुळं जमिनीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. कारण पृथ्वी तलावर फक्त 1 भाग जमीन आहे, 3 भाग पाणी आहे. पण आता जमिनी कमी होत चाललेली आहे कारण समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी वाढत चाललेली आहे. 2030 सालापर्यंत बघा
2030 सालापर्यंत हे सगळं वाढून जाणार आहे आणि त्यामुळं पृथ्वीचं तापमान जे आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढणार आहे. आणि हे तापमान वाढू नये याच्यासाठी सगळे देश आता प्रयत्नशील जरी असले तरी सुद्धा यांचं एकमेकाशी एकमत होत नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे 1.2 डिग्री सेल्सिअसच्या वर वाढवायचं नाही, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर माणसाला या पृथ्वी तलावर जिवंत राहणं सुद्धा कठीण होऊन बसणार आहे. आपण कुठलीच जर काळजी घेतली नाही तर 2100 सालापर्यंत पृथ्वीचं तापमान जे आहे ते 5.8 ते 6.4 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे. आणि त्यावेळी समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये जवळपास 90 ते 120 सेंटीमीटर वाढ होईल असं सांगितलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि 500 ते 700 फूट समुद्र किनाऱ्याजवळील जमीन पाण्यानं व्यापली जाणार आहे. आज अखेर फक्त 100 फूट समुद्र किनारा व्यापलेला आहे. पण 2100 सालापर्यंत तो 500 ते 700 फूट एवढा समुद्र किनाऱ्याजवळील जमीन पाण्यानं, समुद्राच्या पाण्यानं व्यापली जाणार आहे. त्यामुळं आपण वेळीच सगळा विचार करणं गरजेचं आहे. जागतिक तापमान वाढ झाल्यामुळं त्याचे काय परिणाम होणार आहेत ते दिसतील आपल्याला आता. 1842 ते 1935 या कालावधीमध्ये गंगोत्री हिमनग जो आहे हा 7.3 मीटर वितळल्याचं दिसलेलं होतं. पण 1985 ते 2001च्या दरम्यान हाच वेग दरवर्षी 2.3 मीटर इतका वाढलेला आहे आणि 2001 नंतर तो 6 मीटर इतका वाढलेला आहे. याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे हिमनग वितळायला चालू झालेले आहेत. सगळ्या हिम नद्या वितळायला चालू झालेल्या आहेत. निम्म्याहून जास्त 70% जास्त बर्फ आता आणि हिमनग वितळून संपलेले आहेत. त्यामुळं समुद्राच्या पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. याचा परिणाम काय झालाय पहा. याचा परिणाम जमिनीचा भाग कमी झालेला आहे आणि असं सांगितलं गेलेलं आहे की पुढच्या 50-100 वर्षामध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळं 27 देश पाण्याखाली जाणार आहेत, पूर्णपणे पाण्याखाली जातील. याच्यामधले काही देश जे आहेत, मालदीव आहे, बांगलादेश आहे, मदागास्कर, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, जपान, इंडोनेशिया, हे सगळे देश आपल्या देशाच्या भोवतीचे आहेत. हे सगळे देश आणि असे 27 देश हे पूर्णपणे समुद्राच्या पाणी वाढल्यामुळं समुद्राच्या पाण्यात बुडून जाणार आहेत. हा सर्वात मोठा धोका जो आहे ना तो उष्ण कटिबंधातल्या देशांना सर्वात जास्त, हे लक्षात घेण्यासारखं आहे. लहान मोठी बेटं पूर्ण पाण्याखाली जातील. भारतामध्ये सुद्धा आज ओरिसा सारख्या ठिकाणी, आणि आपण परवा पेपरमध्ये वाचलं असेल की मुंबई सारखं शहर सुद्धा पुढच्या 15-20 वर्षामध्ये 25% मुंबई पाण्यात बुडणार आहे. लहान मोठी बेटं सगळी पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटावरची काही बेटं आज अखेर पाण्यात बुडालेली आहेत. 2004 मध्ये जी सुनामी झाली त्या सुनामीमध्ये पाण्याखाली गेलेली जी बेटं आहेत त्याच्यापेक्षाही संख्या आता बेटं पाण्याखाली जाण्याचं प्रमाण हे आता आपल्या अंदमान निकोबारमध्ये आणि लक्षद्वीप बेटामध्ये झपाट्यानं वाढलेलं आहे, लक्षात घेण्यासारखं. त्यामुळे काय झालंय पहा, किनाऱ्यालगतची जी जमीन आहे ती सगळी जमीन आता खारट आणि नापीक बनायला लागलेली आहे. याचा परिणाम आपल्या जीवनावर होणारच आहे, कारण पिकाऊ जमीन आता हळूहळू नष्ट कमी होत जाणार आहे. जी कांदळ वन आहेत त्याच्यावर मोठा परिणाम व्हायला लागलेला आहे. आपल्याला माहित आहे की सुनामी सारख्या जर घटना घडल्या तर कांदळ वन ते सहन करू शकतं. असं म्हटलं जातं की सुनामीचा धोका आता जास्त का वाढलेला आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला निर्माण होणारा धोका का वाढला, तर आम्ही कांदळवनही नष्ट केलेली आहेत. आणि किनाऱ्यालगतची कांदळवन आपण जरी नष्ट नाही केली तरी जमिनीचं हे समुद्राचं पाणी वाढल्यामुळं ही सगळी कांदळवनं सुद्धा कालांतराने नष्ट होतील अशी भीती आहे. आता पुढं पहा, भारतातली ही 8 प्रमुख शहरं काही वर्षात पाण्याखाली जातील असा अंदाज आहे. असा अंदाज नाही, वस्तुस्थिती आहे. यामध्ये कलकत्ता आहे, विशाखापट्टणम आहे, चेन्नई आहे, मंगलोर आहे, कोची आहे, गोवा आहे, मुंबई आहे, ओखा आहे आणि कांडला नावाचा भाग आहे.
हे सगळे मोठ्या मोठ्या सिटीचे आहेत. लहान लहान गावाचा उल्लेख इथं केलेला नाहीये. अनेक लहान लहान गावं आताच पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. पण भारतातली ही 8 प्रमुख शहरं जी आहेत ती पाण्याखाली जाणार आहेत. त्यावेळी आपण फक्त कल्पना करायची आहे की पुढल्या 50 वर्षामध्ये आपल्या देशावर सुद्धा काही वाईट परिस्थिती आपण उद्भवणार आहे. आणि हे सगळं माणसाच्या चुकीमुळे झालेलं आहे, हे मात्र सुस्पष्ट आहे. आज गोड्या पाण्याची तीव्र टंचाई सगळीकडेच भासायला लागलेली आहे. कालच्याच पेपरमध्ये आपण वाचलेलं होतं की गोड्या पाण्याची तीव्र टंचाई यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. आणि याच्यामुळं सुद्धा आपल्याला माहित आहे की पाऊस जरी पडत असला तरी पाऊस जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण कमी आहे. आज आपण शहरामध्ये गावामध्ये नवीन रस्ते केलेले आहेत, सगळे डांबरीकरण आणि सिमेंटीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळं जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. कुठलीही डेव्हलपमेंट करत असताना, कुठलीही बिल्डिंग, कुठलंही बंगला, कुठलीही अपार्टमेंट बांधताना प्रत्येक जण बोर पहिल्यांदा काढतो. म्हणजे बोर काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, पाण्याचं उपशाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण गोड्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळं उपसा वाढलेला आहे जमिनीमधल्या पाण्याचा. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमधल्या पाण्याची पातळी ही खालावत चाललेली आहे. ही सर्वात गंभीर बाब आहे. काही शहरामध्ये पुढल्या काळामध्ये प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती येणार आहे. त्यामुळं आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे. जलचरांना सुद्धा धोका आहे, कारण ध्रुव प्रदेशावरचा सगळा बर्फ वितळत चालत असल्यामुळं जलचरांना तिथला मोठा धोका निर्माण झालेला आहे. तिथले सील मासे, पेंग्विन, व्हेल मासे, पेंग्विन सारखे पक्षी हे सगळे झपाट्याने आता नष्ट होत चाललेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मत्स्य व्यवसाय हा सर्वात एक प्रमुख व्यवसाय भारतामधला आणि सगळ्याच कोस्टल रिजन मधला. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की माशांच्या उत्पादने दरवर्षी कमी होत चाललेलं आहे. याचं एकमेव कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग. कारण समुद्राच्या पाण्याचा खारटपणा आता कमी होत चाललेला आहे, कारण त्याच्यामध्ये सगळं गोड पाणी आता बर्फाच्या रूपामध्ये जे होतं ना, हे वितळून सगळं पाणी आता समुद्रात मिळाल्यामुळं पाण्याचा खारटपणा कमी झालेला आहे. पाण्याचं तापमान एका बाजूला वाढलेलं आहे. आपल्याला माहित आहे स्पेसिफिक महासागरामध्ये जेव्हा तिथल्या सागराच्या पाण्याचं तापमान वाढतं तेव्हा अल निनो नावाचा इफेक्ट निर्माण होतो. आणि या अल निनो इफेक्टमुळं भारतामध्ये जो पाऊस मान्सूनमुळे पडतो हा सगळा मान्सून खेचला जातो. आणि ज्या वर्षी अल निनो होणार आहे असं सांगितलं जातं त्या वर्षी मान्सूनवर परिणाम होऊन भारतामध्ये कमी पाऊस पडतो. त्यामुळं आपल्या पर्जन्यमान, आपला मान्सून सुद्धा याच्यावर अवलंबून हे लक्षात घ्या. मत्स्य उत्पादनावर तर परिणाम झालेला आहेच, पण आपल्या मान्सूनवर सुद्धा त्याच्यामुळे परिणाम होतोय. पाण्याचं तापमान वाढल्यामुळे समुद्राचा हे परिणाम व्हायला लागलेले आहेत. सर्वात महत्वाचं आहे समुद्राच्या पाण्याचा आम्लधर्म वाढलेला आहे. आणि या सगळ्या कारणामुळं मत्स्य व्यवसाय जो आहे तो हातघाईला आलेला आहे. माशांचं उत्पादन कमी कमी होत चाललेलं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जागतिक तापमान वाढ जसं वाढलेलं आहे तसं वादळांचं आणि चक्रीवादळांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र वाढलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे पूर्वी 2-4 वर्षामध्ये कुठंतरी एखादं वादळ किंवा चक्रीवादळ होऊन नुकसान व्हायचं, पण आता एका वर्षामध्ये 4-5 चक्रीवादळ झालेली आपल्या देशामध्ये दिसतात. जगाचा जरी विचार केला ना कुठं तरी महिन्यामध्ये 1-2 चक्रीवादळ झालेली आपल्याला दिसतातच. आपण परवाच वाचलेलं आहे की अमेरिकेमध्ये हिमवादळ झालं. अगदी परवाची गोष्ट सांगतोय मी. चीनमध्ये धुळीचं वादळ निर्माण झालं. त्यामुळं चक्रीवादळ आणि वादळांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि हे सगळं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असल्यामुळं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आता ढगफुटी व्हायला लागलेली आहे. त्यामुळं अवकाळी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. ढगफुटीमध्ये काय होतं माहित आहे, थोड्या वेळामध्ये प्रचंड पाऊस पडतो. आता अवेळी पडणारा जो पाऊस आहे ना तोही असाच आहे. अगदी गेल्या महिन्यामध्ये पाऊस पडला नाही, अगदी 2-4 दिवसामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला आणि गारपीट झाली. कारण ह्या सगळ्या अवकाळी पावसामुळं आपल्या शेतीचं, आपल्या आरोग्याचं काय नुकसान होतं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि हे सगळा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त ग्लोबल वॉर्मिंगमुळे लक्षात घ्या. वादळांचं, चक्रीवादळांचं प्रमाण वाढलं,
ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे, अवकाळी पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे वाढलेलं आहे. हा अवकाळी पावसामध्ये आणि ढगफुटीमध्ये एका तासामध्ये प्रचंड पाऊस पडतो, थोड्या वेळामध्ये प्रचंड पाऊस पडतो. 10-15 दिवसामध्ये पडणारा पाऊस हा काही तासामध्ये पडतो आणि हा इतका प्रचंड पाऊस पडतो की ते पडलेला पाऊस आणि ते पाणी आहे ते निसर्ग सुद्धा सामावून घेऊ शकत नाही. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होतं, सगळे डोंगर जंगलासहित खाली यायला सुरुवात होतात. गेल्या वर्षी आपण केरळमध्ये झालेली आपत्ती पाहिलेली आहे, गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये झालेली आपत्ती आपण पाहिलेली आहे. 2019 मध्ये तर केरळमध्ये अशाच प्रकारची मोठी आपत्ती झाली आणि या वर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक्स्पेशली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महापुराच्या धोक्यामुळे भूस्खलनाचे किती बिकट प्रसंग ओढवले हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. हे सगळं जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामुळं नद्यांना मोठे महापूर आले, अनेक शहरं, अनेक शेतीवाडी सगळी पाण्याखाली गेली आपण पाहिलं. सर्वात महत्वाचं आहे की हा पाऊस सुद्धा समान पडलेला नाही, असमान प्रमाणामध्ये आहे. काही ठिकाणी पाऊसच पडत नाही, तिथं कोरडा दुष्काळ आहे, प्यायला सुद्धा पाणी नाही. आणि एका बाजूला ओला दुष्काळ आहे, असं परस्पर विरोधी चित्र त्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे. एका बाजूला कोरडा दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ आहे आणि दोन्ही दुष्काळामुळं पिकांचं, प्राण्यांचं, जैवविविधतेचं आणि माणसाच्या आरोग्याचं मोठं नुकसान होत चाललेलं आहे. हे आपण गेल्या काही वर्षामध्ये अनुभवायला चालू झालेलं आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालंय पहा, याचा फक्त आपल्या जीवनावरच परिणाम झालेला आहे असं नाहीये. हा वनस्पतींच्या जीवनावर आणि प्राण्यांच्या जीवनावरही मोठा परिणाम झालेला आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळं फुलं येण्याचा काळ बदललेला आहे. पळसाला फ्लावरिंग हे जानेवारीच्या अगोदरच येऊन संपलेलं आहे. 2 वर्षापूर्वी मी केरळमध्ये गेलो होतो. बाहवा नावाचा जो झाड आहे याला प्रामुख्यानं एप्रिल नंतर फ्लावरिंग येतं, पण ऑक्टोबर मध्येच सगळं फ्लावरिंग बाव्याला आलेलं मी पाहिलेलं आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा बाहवा, पळस, काटेसावर यासारख्या झाडांना फार लवकर आता फ्लावरिंग यायला लागलेलं आहे. होळीच्या काळामध्ये पळसाला फ्लावरिंग असतं, तर आता पळसामध्ये सगळ्या फ्रूट फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतं. फळं येण्याचा कालावधी त्याच्यामुळे बदललेला आहे, हे लक्षात घेण्या. त्यामुळे याचा पीक व्यवस्थेवर मोठा परिणाम व्हायला लागलेला आहे, कारण फळं येण्याचा काळ सुद्धा आता बदललेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या शेतीवर व्हायला लागलेला आहे. कारण वनस्पती तापमानातील आणि हवामानातील बदलांना अत्यंत संवेदनशील आहेत. त्यामुळे तिची वाढ खुंटते, परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते आणि त्याच्यामुळे अनेक वनस्पती प्रजाती त्याच्या नष्ट होत चाललेल्या आहेत. पाण्यातील वनस्पतीवर त्याचा परिणाम झालेला आहे, बर्फाच्छादित वनस्पतीवर तर परिणाम झालाय. मगाशी आपण पाहिलं, पूर, वादळं आणि दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्या पर्यावरणाचं, वनसंपत्तीचं, आपल्या सर्वांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं आहे की या सगळ्या बदलत्या हवामानामुळं अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये कमतरता आता दिसायला लागलेली आहे. हवामानातील बदलामुळं शेतकऱ्यांना वर्षभरातील पिकाचं नियोजन करणं आता अशक्य बनलेलं आहे. अगदी काल परवा किंवा गेल्या महिन्यामध्ये जी गारपीट झाली, गेल्या महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला, आपण पेपरमध्ये वाचलेला आहे, टीव्हीमध्ये बघितलेलं आहे की पिकाचं किती मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पिकाचं नियोजन करणं आता अशक्य बनलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये पिकावरची कीड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतामान वाढेल तेवढं आपल्याला उपद्रवी असणारे जे किडे आहेत त्यांचं वाढ होऊ शकते आणि त्यांची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला उपयोगी असणारे जे कीटक आहेत त्यांची वाढ मात्र कमी झालंय, त्यांचं उत्पादन कमी झालेलं आहे, त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला उपयुक्त असणाऱ्या मधमाशा या वाढत्या तापमान वाढीमुळं त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि पिकावरच्या ज्या किडी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा टोळधाड अनुभवलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये टोळधाड ही फक्त राजस्थान, गुजरातमध्ये व्हायची, पण आता सगळीकडचंच तापमान वाढल्यामुळं टोळांच्या संख्येमध्ये फार मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि ही टोळधाड काही मिनिटांमध्ये सगळ्या पिकांचा फडशा पडते. ही टोळधाड आपल्या महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली, लक्षात घेण्यासारखं आहे.
सर्वात महत्वाचं आहे म्हणजे या किडी कंट्रोल करण्यासाठी आम्ही कीटकनाशकं वापरतोय आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्यामुळं या किडींच्या मध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत आणि ही कीटकनाशकांना त्या किडी आता दाद देत नाहीयेत. त्यामुळं दुसरा प्रॉब्लेम आता निर्माण झालेला आहे. या सगळ्याचा परिणाम जो आहे तो शेतीतील उत्पादन वाढ आमची कमी झाली. 2 ते 3.5 अंश सेल्सिअस तापमान वाढलं तर कालच्याही पेपरमध्ये आलेलं आहे. तर 9 ते 25% राष्ट्रीय पिकाच्या उत्पादनामध्ये घट येणार आहे. त्यामुळे कल्पना करा, जर तापमान आपण 2 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर गेलं आता, तर 25% आपलं पीक उत्पादन घटणार आहे. त्यावेळी आपली परिस्थिती काय असणार आहे त्याचा सर्वांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कमी पाण्यामध्ये आणि जास्त तापमानामध्ये तग धरू शकतील अशा पिकांच्या प्रजातीची आपल्याला शोध घेण्याची आता गरज आहे. वाढत्या तापमान वाढीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उष्णतेचे विकार वाढलेले आहेत, जलजन्य विकार वाढलेले आहेत, कुपोषण वाढलेलं आहे, कीटकजन्य आजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, विषाणूजन्य आजार ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. कीटकजन्य आजार सुरुवातीला आपल्याला फक्त मलेरिया माहित होता, जो कीटकांच्यामुळे पसरतो, माहित आहे डासामुळे. पण अलीकडच्या काळामध्ये डेंग्यू आला, चिकनगुनिया आला, त्यानंतर स्वाईन फ्लू यासारखे हे सगळे जे डिसिजेस आहेत, आजार, हे कीटकजन्य आजार अलीकडच्या काळामध्ये आहेत. आणि या कीटकजन्य आजाराने सुद्धा आपल्याकडे काय हाहाकार माजवलेला आहे हे आपण सर्वांनीच खरं म्हणजे अनुभवलेलं आहे. हे कीटकजन्य आजाराबरोबरच विषाणूजन्य आजार आता वाढलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहीत असलेला सर्दी आणि खोकला आणि ताप हे सगळे व्हायरसमुळे होतात, विषाणूमुळे होतात. HIV हे विषाणूमुळे होतं. पण गेल्या वर्षी एका विषाणूनं सगळ्या अख्ख्या मानवजातीला वेठीला धरलं. तो COVID-19 व्हायरस जो आहे हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. खरं म्हणजे या COVID-19 या विषाणूनं माणसाला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यानं आपल्याला भरपूर त्रास दिला, हे सगळ्यांना मान्य आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्यू पडले. अजूनही ती पूर्णपणे आपल्याला कंट्रोल करता आलेलं नाही. एक डोळ्यानं न दिसणारा विषाणू माणसाला काय त्रास देऊ शकतो हे गेल्या वर्षभरात आम्ही अनुभवलेलं आहे. याच्यावरून कल्पना करायची आहे की हे व्हायरस पुढल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरणार आहेत पृथ्वी तलावर. काही जणांनी असा इशारा दिलेला आहे की ध्रुव प्रदेशावरचा बर्फ वितळल्यामुळं त्या बर्फामध्ये वर्षानुवर्ष जे विषाणू आहेत ते हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होतील आणि हे सगळे विषाणू जर रिलीज झाले तर आपल्या पृथ्वी तलावरची काय परिस्थिती असेल आपण कल्पना करायची आहे. आपल्याकडे माहित आहे की लॉकडाऊन पिरियड लागला गेला. या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला बरंच काही शिकता आलं आणि हे सगळं आपल्याला COVID-19 या व्हायरसनं शिकवलेलं आहे. लॉकडाऊन पिरियडमुळं प्रदूषण कमी झालं, त्यामुळं पर्यावरण स्वच्छ झालं. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन सगळ्यांचं प्रमाण कमी झालं. हवेमधलं धुळीचं प्रमाण कमी झालं, हवा स्वच्छ झाली. पाणीचं प्रदूषण कमी झालं, नदी आणि तलावाचं पाणी स्वच्छ व्हायला लागलं. ध्वनी प्रदूषण कमी झालं. सगळा व्यवहार थांबल्यामुळं पृथ्वीची होणारी जी कंपनं आहेत ना, ही कंपनं सुद्धा सगळी कमी झाली. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की माणसाचा या निसर्गामध्ये किती मोठा हस्तक्षेप आहे हे आपल्या लक्षात आलं. माणसाचा निसर्गावरचा हस्तक्षेप या लॉकडाऊन पिरियडमध्ये कमी झाल्यामुळं सगळे वन्यजीव जंगलामधून बाहेर पडले. हे शहरामध्ये आणि गावामध्ये रस्त्यावर फिरू लागले कारण त्यांना त्रास देणारा माणूस घरामध्ये राहिला. आणि या सगळ्या कारणामुळे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की हवामान आणि आपली हवा इतकी स्वच्छ झाली की राजस्थान मधून आम्हाला हिमालय सुस्पष्टपणे दिसायला लागला. पण लॉकडाऊन पिरियड संपला, हळूहळू आमचे सगळे व्यवहार सुरळीत व्हायला सुरू झालं. पुन्हा प्रदूषण चालू झालं, हवेचं प्रदूषण वाढायला लागलं, धुळीचं प्रमाण वाढलं, परत नद्या तलाव सगळं प्रदूषित व्हायला सुरुवात झालं, परत पृथ्वीची कंपनं वाढली, परत ध्वनी प्रदूषण वाढायला लागलं. याच्यावरून एक गोष्ट आपण शिकलेलो आहोत की माणसाचा निसर्गामधला हस्तक्षेप जो आहे हा सर्वात मोठा आहे.
आणि या हस्तक्षेपामुळेच हे सगळे पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे पाण्याचं प्रदूषण. आपण हवेच्या प्रदूषणामुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण केलेत ते पाहिलं. आता पाणी प्रदूषणाबद्दल आपल्याला पाहायचंय. आपल्याला माहित आहे की पृथ्वीवर जवळपास 70 ते 71% पाणी आहे. पण यातलं 2% पाणीच फक्त गोडं पाणी आहे. आणि या गोड्या पाण्यामधलं सुद्धा सर्वात जास्त पर्सेंटेज पाण्याचं जे आहे गोड्या पाण्याचं हे बर्फाच्या रूपामध्ये आहे. पण ध्रुव प्रदेशावरचा सगळा बर्फ वितळत चाललेला असल्यामुळं ते सुद्धा गोडं पाणी आता समुद्राला मिळाल्यामुळं तेही खारट झालेलं आहे. एकूण जे गोडं पाणी आहे ना पृथ्वी तलावर त्यातलं फक्त 0.01% फक्त गोडं पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य आहे. पण मित्र आपल्याला सर्वांना माहित आहे की एवढ्या कमी प्रमाणामध्ये गोडं पाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे. पण जे पाणी गोडं पाणी उपलब्ध आहे त्यातला 99% गोडं पाणी आम्ही प्रदूषित करून टाकलेलं आहे. आज पृथ्वी तलावरचं सगळ्या गोड पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते सगळे आम्ही प्रदूषित करून टाकलेले आहेत. सगळे नद्या, तलाव, तळी ही सगळी आम्ही प्रदूषित करून टाकलेली आहे. आणि याला प्रामुख्याने जबाबदार माणसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. वाढती कारखानदारी, वाढतं शहरीकरण आणि आधुनिक शेती यासाठी पाण्याचा अतिवापर व्हायला लागलेला आहे. एक उदाहरण मी दिलंय ते फार महत्वाचं आहे. 10,000 घन लिटर पाणी बघा, 10,000 घन लिटर पाण्यामध्ये 1.25 एकर भात आपल्याला पिकवता येतो. तेवढ्याच पाण्यामध्ये आम्हाला 2 एकर ऊस पिकवता येतो. तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला 3 एकर गहू पिकवता येतो. याच्यावरून सुद्धा एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वात जास्त पाणी भाताला लागतं, त्यानंतर ऊसाला लागतं आणि नंतर गव्हाला लागतं. अलीकडच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रात ऊसाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे ऊस शेतीचं, त्यामुळे किती पाणी आपण वापरतो त्याची कल्पना करू शकाल आपण. हे 10,000 घन लिटर पाणी आहे ना, हे आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांना 100 कुटुंबांना 450 गुरांना 3 वर्ष पुरतं. आदिवासी भागामध्ये तेवढंच पाणी 100 कुटुंबांना 150 गुरांना 3 वर्ष पुरतं. आणि शहरातल्या 100 कुटुंबांना 1 वर्षच पुरतं. म्हणजे आपलं वागणं जेवढं हायफाय आहे, जेवढं पंचतारांकित आहे तेवढा पाण्याचा वापर जास्त. ग्रामीण भागामध्ये पाण्याचा वापर कमी पण शहरामध्ये जास्त. शहरातल्या 100 कुटुंबांना तेवढंच पाणी फक्त 1 वर्ष पुरतं. पंचतारांकित हॉटेलमध्ये मात्र बघा 100 लोकांना तेवढं पाणी फक्त 55 दिवस पुरतं. म्हणजे आम्ही शिकलेले सगळे हायफाय लोक पाण्याचा किती गैरवापर करत चाललेलो आहे पहा. आणि पाण्याचा जेवढा वापर तुम्ही कराल ना तेवढं पाणी प्रदूषित होण्याचं प्रमाण वाढतं. मग पाण्याचं प्रदूषण का वाढलं याचं सर्वात महत्वाचं कारण आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा गैरवापर करत चाललेलो आहे. आणि हा गैरवापर आपण थांबवणार नाही तोपर्यंत पाण्याचं प्रदूषण आपण थांबवू शकणार नाही. आज भारतामधल्या सगळ्या तलाव, सगळे नद्या सगळं आम्ही प्रदूषित करून टाकलेलं आहे. आणि हे सगळं पाणी प्रदूषित झालं म्हणून आम्ही आता मिनरल वॉटर प्यायला चालू झालेलं आहे. शीतपेय म्हणजे कोल्ड्रिंक प्यायला चालू झालेलं. सर्वात महत्वाचं तिथं दिलेलं आहे ते पहा. शीतपेय आणि मिनरल वॉटर कारखान्यामध्ये रोज 5 लिटर पाणी हे वापरलं जातं आणि हे सगळं पाणी जे आहे ते जमिनीमधून उपसलं जातं. याच्यावरून कल्पना करा की या शीतपेयांसाठी आणि मिनरल वॉटरसाठी किती पाण्याचा आम्ही जमिनीच्या पोटामधून उपसा करत चाललेलो आहोत. हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे. भारतामध्ये आज 500 कोल्ड्रिंक तयार करणारे कारखाने आहेत आणि 1000च्या वर मिनरल वॉटर तयार करणारे कारखाने आहेत. आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा हा जमिनीमधून करतात. आणि या सगळ्या कारखान्यामध्ये दरवर्षी 3% वाढ होत चाललेली आहे. त्यामुळं सगळे नाले आम्ही प्रदूषित करून टाकलेले आहेत. सगळ्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आम्ही गंगा नदी सर्वात पवित्र मानतो. ही गंगा नदी आज भारतातले प्रदूषित नंबर 1 आहे. एवढी ती प्रदूषित केलेली आहे. पण अलीकडील काळामध्ये तो स्वच्छ करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण आपल्या आजूबाजूच्या बघा ना, परवा तरी आमच्या पंचगंगा नदी जी आहे कोल्हापूर मधली ना,
त्या पंचगंगेच्या पाण्यामध्ये पाणी दिसतच नव्हतं त्या पात्रामध्ये. या पात्रामध्ये सगळीकडे बघाल तिकडे केंदाळ म्हणजे ते सगळं तण वाढलेलं दिसलेलं आपल्याला. कारण पाण्याचं जसं प्रदूषण वाढेल तेव्हा केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढतं. म्हणजे याच्यावरून सुस्पष्ट आहे की आम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रदूषण करत चाललेलो आहे. दुसरा भाग आहे जमिनीचं प्रदूषण. जमिनीचं प्रदूषण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बरं का. पाण्याचा अतिवापर आपण तर करतोय स्पष्ट आहे, पण आपण पाण्याचा अतिवापर आपल्या शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करतो. जमिनीच्या प्रदूषणाला आधुनिक शेती जबाबदार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाण्याच्या अतिवापरामुळे भारतामध्ये 1.5 कोटी हेक्टर जमीन क्षारपड बनत चाललेली आहे. आणि याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी हेक्टर जमीन क्षारपड बनलेली आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये आणि आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ऊसाची जमीन जी आहे ही सगळी क्षारपड झालेली आहे. आता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक आपल्याला घेता येत नाही. म्हणजे पाण्याच्या अतिवापरामुळे काय नुकसान झालं पहा. रासायनिक खताचाही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायला लागलेलो आहे. आणि ही रासायनिक खतं जी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्यामुळं ती जमिनीमध्ये तशीच शिल्लक राहतात. आणि त्यामुळं सगळ्या जमिनी बायोलॉजिकली डेड झालेल्या आहेत. आमच्या जमिनीमध्ये आता आपल्याला आवश्यक असणारे जीवाणू शिल्लकच राहिलेले नाहीत. म्हणून आम्ही जमिनी बायोलॉजिकली डेड झाल्या आहेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळं दरवर्षी आपल्याला बघा रासायनिक खताचा वापर आपण किती करतो. भारतात दरवर्षी आपण 1,18,000 टन कीटकनाशकाचा वापर आपण करतो. म्हणजे जेवढं रासायनिक खत वापरतो ना तेवढंच आपण कीटकनाशकांचा वापर करतो. आणि सर्वात महत्वाचं आहे की भारतामध्ये 83,000 टन एवढा कीटकनाशकाचा वापर आपण करतो आणि वर्षाची त्याची उलाढाल जी आहे ती 4,000 कोटीपेक्षा जास्त. आता मोठ्या प्रमाणामध्ये या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे काय झालंय पहा. हा मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचा आपण वापर केल्यामुळे ह्याचा सगळा प्रमाण आता हवेमध्ये मिसळलेला आहे, जमिनीमध्ये मिसळलेला आहे. त्यामुळं पाणी प्रदूषित झालेलं आहे, हवा प्रदूषित झालेली आहे, जमीन प्रदूषित झालेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट खाली आहे की आपल्याकडे वापरात येणाऱ्या कीटकनाशकापैकी पहा 80% कीटकनाशकावर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघानं बंदी घातलेली आहे. आपल्याकडं BSC आणि DDT वर फक्त बंदी आहे. पण पुढची उदाहरणं वाचा. कार्बोफ्युरॉन, एंडोसल्फॉन, पॅराकेट, मोनोक्रोटोफॉस या सगळ्यावर बाहेरच्या देशामध्ये बंदी आहे. पण आपल्या देशामध्ये मात्र हे सर्रास वापरलं जातं. ज्या इंटरनॅशनल कंपन्या ही कीटकनाशकं भारतामध्ये तयार करतात ते ज्या देशामधून आलेले आहेत त्या देशामध्ये मात्र हे कीटकनाशकं तयार करायला बंदी आहे. पण आपल्या देशामध्ये मात्र सर्रास त्याचा वापर केला जातो. त्यामुळं आरोग्याचे प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. आता पुढे बघा. 1 किलो खाद्यपदार्थामध्ये किंवा 1 लिटर दुधामध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये म्हणा, कोल्ड्रिंकमध्ये म्हणा, 1 लिटर पाण्यामध्ये 2.2 मिलीग्रॅम एवढं कीटकनाशक ऍडमिसेबल आहे. पण आज जवळपास 85 मिलीग्रॅम एवढं हे सगळी कीटकनाशकं आपल्या पाण्यामध्ये आहेत. म्हणजे आपण पाणी जे पितो ते सगळं प्रदूषित आहे, घातक आहे, विषारी आहे. आपण पिणारं पाणी प्रदूषित आणि घातक आहे कारण त्याच्यामध्येही कीटकनाशके आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आईच्या दुधामध्ये सुद्धा कीटकनाशकांचं प्रमाण तेवढंच आहे आणि हे 44 पट जास्त आहे. याच्यावरून आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याचं नुकसान करत चाललेलो याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. दुसरा भाग आहे ध्वनी प्रदूषण. बघा याचंही प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माणूस 80 डेसिबल आवाजाची तीव्रता सहन करू शकतो. रेल्वेमधून येणारा आवाज जो आहे तो 80 ते 100 डेसिबलचा आहे. विमानामधून येणारा आवाज 120 डेसिबलचा आहे. पण आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये दिवसाच किती डेसिबल आहे? 98 ते 110 डेसिबल आहे. आता माणूस कसा सहन करत असेल कल्पना करा. अगदी रात्री सुद्धा तिथं 92 ते 100 डेसिबल एवढा आहे.
आणि माणूस सहन किती करू शकतो? फक्त 80 डेसिबल. जी डॉल्बी प्रत्येक कार्यक्रमाला वापरली जाते ना, या डॉल्बीचं तर डेसिबल बाकी सर्वांच्या पेक्षा जास्त आहे. आणि प्रत्येक उत्सवामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण डॉल्बीचा जो गैरवापर करतोय हे लक्षात घेण्यासारखं आहे. डॉल्बी मध्ये डेसिबल आहे 130 ते 150. या सगळ्या ध्वनी प्रदूषणामुळे काय परिणाम होतात खाली लिहिलेलं आहे. याच्यामुळे रक्तदाब वाढतो, निद्रानाश होतो, डोकेदुखी वाढते, बहिरेपणा येतो, हृदयविकार वाढतात आणि मानसिक आजार त्याच्यामुळे वाढतात. हे सगळं ध्वनी प्रदूषणाचे आपल्यावर होणारे परिणाम आहे. शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे कचऱ्याची समस्या. कचरा खरं म्हणजे समस्या नाहीये. पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये कचरा म्हणजे राष्ट्रीय संपत्ती असं लिहिलेलं आहे आणि खरंच आहे. खरं म्हणजे आम्ही लोक असं सांगतोय की रासायनिक खताचा वापर जमिनीमध्ये कमी करा आणि सेंद्रिय खताचा वापर करा. शेतकरी सांगतात की सेंद्रिय खतच मिळत नाही, आम्हाला प्रमाण नाही आहे. पण जो कचरा आम्ही निर्माण करतो, कुजणारा जो कचरा आहे, हा योग्य पद्धतीनं जर आम्ही कुजवला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खताची उपलब्धता होऊ शकते. पण आपण असं करत नाही, ही सर्वात वाईट गोष्ट आहे. कचऱ्याची समस्या अलीकडच्या काळामध्ये का वाढलेली आहे? कारण आपण पाश्चात्य संस्कृती अवलंबलेली आहे. काय आहे पाश्चात्य संस्कृती? यूज अँड थ्रो, म्हणजे वापरा आणि फेकून द्या. चहा पिला तो कप बाहेर फेकून टाकतो. डिश मध्ये घेऊन आपण खाल्लं, त्या डिश सगळ्या बाहेर फेकून दिल्या जातात. पुढं त्याचं काय केलं जातं आपल्याला माहित नाही. आपल्या घरातला कचरा एकदा घराबाहेर टाकला की आपल्या घरातलं पर्यावरण स्वच्छ झालं असे मानणारे आम्ही भारतीय लोक. यामुळं भारतामध्ये कचऱ्याची समस्या सुद्धा तेवढीच महत्वाची. कचऱ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. घरगुती कचरा आहे, औद्योगिक कचरा आहे, वैद्यकीय कचरा आहे, शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा आहे, अण्वस्त्र तयार करताना होणारा कचरा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये अजून एक कचऱ्याची भर पडलेली आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा, ई कचरा. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की घरगुती कचरा जो आपण तयार करतो तो प्रत्येक माणूस दररोज किमान 500 ग्रॅम कचरा तयार करतो. याच्यावरून आपण कल्पना करायची आहे की एक 5 माणसाचं कुटुंब कमीत कमी 2.5 किलो कचरा तयार करतो. म्हणजे वर्षामध्ये किती कचरा तयार करत असेल पहा. आपलं जेवढं वय आहे, आपण किती दिवस या पृथ्वी तलावर आहोत, त्या दिवसाला जर आपण 500 ग्रॅम जर गुंडलं तर आपण आयुष्यामध्ये आज अखेर किती कचरा तयार केला हे लक्षात येऊ शकेल. पण आपण त्याचा कधीच विचार करत नाही, म्हणून कचऱ्याची समस्या मोठी आहे. मुंबईमध्ये ना रोज 10,000 टन पेक्षा जास्त कचरा तयार होतो. मुंबई सारख्या शहरामध्ये दरवर्षी 380 कोटी रुपये फक्त कचऱ्याच्या वाहतुकीसाठी खर्च होतो. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे सगळं करतो. पण जर आपण आपला कचरा आपल्या घरामध्येच जर कुजवला तर चांगलं खत मिळू शकेल, आपल्या बागेसाठी त्याच्यामधून खत मिळू शकेल, आपल्याला आपल्या शेतासाठी सेंद्रिय खत मिळू शकेल. असं प्रत्येकानं जर आपण विचार जर केला तर मला वाटतं कचऱ्याची समस्या निर्माणच होऊ शकणार नाही ना. पण आज कचऱ्यामध्ये सर्वात महत्वाची अडचण जी आहे ती प्लॅस्टिकची आहे. कारण प्लॅस्टिकचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतोय हल्ली आणि प्लॅस्टिकच्या वापरामुळं कचऱ्याची समस्या बिकट बनत चाललेली आहे. कारण पण तुम्हाला माहित आहे, प्लॅस्टिक विघटन होण्यासाठी निसर्गाला 500 वर्ष लागतात. खरं म्हणजे या प्लॅस्टिकला अनेक अल्टरनेटिव्ह आहेत, पर्याय आहेत, पण आपण हे पर्याय स्वीकारत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. जर आपण त्याच्याऐवजी कापड वापरलं, त्याऐवजी कागद वापरलं तर चालू शकतं. पण आपल्याला प्लॅस्टिकची एवढी सवय झालेली आहे की प्लॅस्टिक शिवाय आम्ही जगू शकणार नाही अशी माणसाची आता मनस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे प्लॅस्टिक नष्ट व्हायला 500 वर्षाचा कालावधी लागतो. ॲल्युमिनियम केन जे कोल्ड्रिंकसाठी वापरलं जातं, टिन केन जे कोल्ड्रिंकसाठी वापरलं जातं, याचं विघटन व्हायला
अनुक्रमे 300 आणि 100 वर्ष लागतात. मग मला सांगा, याचं विघटन व्हायला जर इतकी वर्ष लागत असतील, तर त्याचा वापर करण्याची काय गरज आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्याला जे पर्याय आहेत, अल्टरनेटिव्ह आहेत, ते आपण वापरले पाहिजेत. त्यामुळं आज भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आणि अगदी विकसित देशामध्ये सुद्धा कचऱ्याची समस्या ही सर्वात मोठी आहे. आज आपल्या भारतामध्ये तुम्ही कुठेही गेला तर प्लॅस्टिक हे दिसतंच. आज महाराष्ट्रामध्ये प्लॅस्टिकच्या वापराला बंदी आहे. पण प्लॅस्टिकचा सर्रास वापर सगळीकडे चालू आहे, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळं आपणच ठरवलं पाहिजे की आपण प्लॅस्टिकचा वापर करणार नाहीये. पण हे घडणार नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ई कचरा. कारण अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक वेअरचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायला लागतोय आणि एकदा ते इलेक्ट्रॉनिक वेअर खराब झालं की आपण बाहेर फेकून टाकतो. पण याची विल्हेवाट लावणी ही मोठी समस्या आहे. 2003 साली भारतामध्ये 1,46,800 टन एवढा ई कचरा तयार झाला होता. पण 2020 साली याचंच प्रमाण आता 16 लाख टनावर जाऊन पोहोचलेलं आहे. याच्यावर आपण कल्पना करायची आहे की आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आता ई कचरा तयार करतो आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, सुरत आणि नागपूर या 10 शहरामध्ये सर्वात जास्त ई कचरा तयार केला जातो, अशी वस्तुस्थिती आहे. तर आपण आजच्या या व्याख्यानामध्ये प्रामुख्यानं पर्यावरणासमोर काय काय समस्या आहेत हे आपण पाहिल्या. या सगळ्या ज्या समस्या आहेत या मानवनिर्मित आहेत. याच्यामध्ये आपण हवेचं प्रदूषण पाहिलं, पाण्याचं प्रदूषण आपण पाहिलं, जमिनीचं प्रदूषण आपण पाहिलं आणि कचऱ्यामुळं काय प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण कसं झालेलं आहे, जमिनीचं प्रदूषण कसं झालंय हे पाहिलं. आणि या सगळ्या प्रदूषणाला जबाबदार एकमेव घटक आहे तो म्हणजे माणूस. आणि माणसामुळेच हे पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर आपल्याला हे व्याख्यान इथं आता थांबवायचं आहे. या व्याख्यानाचा दुसरा भाग आपण नंतर घेणार आहोत. याच्यामध्ये आपण ज्या समस्या आता फक्त निर्जीव घटकांच्या बद्दल पाहिल्या, तशाच पर्यावरणीय समस्या आपण सजीवांच्या बाबतीमध्ये काय केलेल्या आहेत, जैवविविधतेच्या बाबतीमध्ये आपण कोणत्या पर्यावरणीय समस्या निर्माण केलेल्या आहेत, हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे. जैवविविधतेचे होणारं नुकसान काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. जैवविविधतेचं माणसाच्या हस्तक्षेपामुळे काय काय नुकसान झालंय ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं होणारं प्रदूषण आपण थांबवू शकणार नाही आहे का, याच्यासाठी माणसाला, आपल्याला सर्वांना काय करायचं आहे, याच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे, ही सर्व सविस्तर माहिती आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आणि पुढच्या भागामध्ये घ्यायची आहे. या भागामध्ये आपण इथं थांबायचं आहे. मी याबाबत सिंधुजन अकादमी यांचा आभार मानतोय. कारण माझे हे विचार जे आहेत पर्यावरणीय समस्येचे, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. आणि माझं हे व्याख्यान ऐकणारे जे सगळे निसर्गप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी आहेत, ज्यांनी हे सर्व व्याख्यान माझं ऐकलं, या सर्वांचा सुद्धा मी आभारी आहे. मी सर्वांना परत एकदा सर्वांना धन्यवाद देतोय आणि मी माझं व्याख्यान इथं संपवतोय. धन्यवाद. किशोर. सर एक मिनिट ते वरती आहे ते बंद करायचं का? हा, बंद झालं सर. झालं का? बोलू.
हा, फक्त काय झालं की मला पूर्ण संपवता आलं नाही. पूर्ण भाग माझा संपवता आला नाही, त्यामुळं मी मध्येच थांबवलेला आहे. आणि म्हणून मी मगाशी बोलताना असं सांगितलं की उर्वरित जो भाग आहे तो नंतर आपल्याला पाहिजे आहे. हा, कारण तुम्ही सुद्धा तो पहिला भाग असंच डिक्लेअर केलेलं होतं. कारण हा विषय, कारण तो विषय इतका मोठा आहे, पण तो एवढ्या भागामध्ये तरी मी संक्षिप्त रूपामध्ये घेतलं. हा हा, एंड करायचं. हा हा, ठीक आहे, ठीक आहे. एंड करायचं. ओके ओके. तू पुस्तकं घेतलं नाही तसं खूप पण थांबवलं इथेच. होय काय? मला ब्रॉडकास्ट थांबवलं.